ते शास्त्र आज 23 मध्ये आपले प्रमुख मार्गदर्शक मृणाली फडणवीस, कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर हे वक्तव्य आपल्याला लाभलेले आहे. त्यांच्याशी आपल्याला करायचे, त्यांच्याशी आपल्याला आपल्या आजच्या वेबिनारच्या थ्रू त्यांच्या आपल्या ज्या मनातल्या क्वेश्चन्स आहेत, आपला जो विषय आज त्या विषयाच्या अनुसंगरून जो आपला विषय आहे, या विषयाशी अनुसंगरून तुमच्या मनामध्ये ज्या अनुसरून ज्या क्वेश्चन्स असतील. सर्वांना नमस्कार. मी सुधीर मुनीश्वर. शिक्षण क्रांतीच्या डिजिटल मंचावर मी आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आपण सध्या या लॉकडाऊनच्या काळात भेटत आहोत आणि आपल्याला माहीतच आहे की सर्व जग हे कोरोनाच्या महाकाय संकटासोबत लढत आहे. सोबत सोबत आपला देशही काही याला काय म्हणू शकतो आपण, काही वेगळं नाही. तर याच्यात आपल्याला अनेक आव्हाने आपल्याला पार पडायची आहेत, अनेक आव्हानाला आपल्याला लढा द्यायचा आहे. त्यात सगळे जे व्यवस्था आहेत, उद्योगधंदे आहेत, संकटाचा सामना करत आहेत. सोबत सोबत यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे शिक्षण क्षेत्र. शिक्षण क्षेत्राला या परिस्थितीत आपल्याला खूप मोठी क्षती झालेली आहे, ज्यामुळे आपले जे रेग्युलर क्लासेस किंवा रेग्युलर ज्या गोष्टी आहेत त्या कुठे ना कुठं त्यांना अडथळा आलेला आहे. आता या गोष्टीमुळे शिक्षणात म्हणजे उच्च शिक्षणात भरपूर गोष्टी ज्या इरेग्युलर पणे घडत आहेत आणि ज्यामुळे जे विद्यार्थी किंवा जे सुशिक्षित युवक आहेत त्यांना काही अडचणी, काही निराशा किंवा काही तांत्रिक बाबी यांचा सामना करावा लागत आहे. त्या गोष्टींना एक मार्गदर्शन किंवा मार्ग सुचावा म्हणून मार्ग सुचावा म्हणून शिक्षण क्रांतीने एक समोर पाऊल घेतले आहे आणि शिक्षण क्रांतीची जी भूमिका आहे या क्षेत्रात ती सविस्तरपणे आपल्याला समजवण्याकरिता प्राध्यापक नितीन घोपे हे मी यांना विनंती करतो की त्यांनी त्याची भूमिका समजून द्यावी. नितीन सर. धन्यवाद मुनेश्वर सर. सर्वप्रथम मी आपले सर्वांचे चर्चासत्र 21 मध्ये या शिक्षण क्रांतीच्या डिजिटल मंचावरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण पुन्हा नेहमीप्रमाणे दर रविवारी आयोजित असणाऱ्या आपल्या डिजिटल चर्चासत्रामध्ये आज आपण पुन्हा एका नवीन अतिशय अनुभवी आणि विख्यात व्यक्तींना आपण आज भेटतो आहोत आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या सहवासामध्ये आज आपल्या मनामध्ये असणाऱ्या बऱ्याच शंका कुशंका जाणून एक सर्वांमध्ये असणाऱ्या ज्या काही समज गैरसमजांची माहिती जाणून घेतल्यानंतर जनजागृती आपण प्रसारित करतो. तर याचाच एक भाग म्हणून आज आपण शिक्षण क्रांतीच्या डिजिटल मंचावरती आज 21व्या चर्चासत्रामध्ये सहभागी असणाऱ्या प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅडम, कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर. तर सर्वप्रथम मी मॅडमचे डिजिटल मंचावरती स्वागत करतो आणि थोडक्यात मी आपल्या शिक्षण क्रांती परिसराचं आणि शिक्षण क्रांती परिवाराचं असणारं जे काही प्रास्ताविक आपल्यासमोर मांडतो. शिक्षण क्रांतीचा एक महत्वाचा प्रमुख उद्देश ठेवून आपल्या सर्वांसमोर येताना आम्हाला खूप आनंद होतो. शिक्षण क्रांती घडविणे किंवा शिक्षण क्रांतीमध्ये बदल घडविणे ही काळाची गरज आपल्या सर्वांना परिचितच आहे. तर त्याच माध्यमातून महाराष्ट्रामध्ये असेल, भारतामध्ये असेल, उच्च शिक्षण म्हणजे प्राथमिक शिक्षणापासून तर उच्च शिक्षणापर्यंत आणि उच्च शिक्षणापासून रोजगारापर्यंतची जो काही हा प्रवास आहे हा दिवसेंदिवस अतिशय खडतर होताना दिसतोय आणि त्या खडतर मार्गावरून जात असताना आज जवळजवळ अतिशय भारतामध्येच, महाराष्ट्रामध्ये आणि जवळजवळ आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एक अतिशय शोकांतिका आपल्याला सर्वांना पाहायला मिळते. आपण एकीकडे सुशिक्षितांचे राज्य, सुशिक्षितांचा देश, अतिशय वेगवान पद्धतीने वाढत असणारी सुशिक्षितता, साक्षरता हा एक अतिशय मोठ्या उद्देशाने आपण सांगतो, परंतु त्या सोबतच आपल्याला तुलना करावी लागेल की आपल्याकडे हे सुशिक्षित किती प्रमाणामध्ये रोजगारक्षम झालेले आहे. रोजगारक्षम होत असताना यासाठी आपल्याला शासन स्तरावरून किती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला
पाठबळ मिळालेलं आहे. त्यासाठी आपल्याला जे काही मिळालेलं शिक्षण जे आहे किंवा मिळत असणारं जे काही शिक्षण आहे, हे वेगवेगळ्या अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित या वेगवेगळ्या संस्थांमधून देत असताना आपल्याला खरंच ते गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळतंय का? आणि जे मिळतं आहे ते आपल्याला रोजगारक्षम आहे का? आणि ज्या ठिकाणी गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळतंय तर त्यापासून आपल्याला कोणत्या स्वरूपाच्या की भावी जीवनामध्ये किंवा भविष्यामध्ये जे संशोधन असेल, वेगवेगळ्या स्वरूपाचे जे काही आपल्याला जसे आता आपण सध्या एका कोरोनाच्या महामारीमधून जात आहोत. परंतु एक वाईट असं वाटतं, की आपल्या भारतामध्ये एवढी उच्च शिक्षितता असून सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा भारतामध्ये म्हणा, या महामारीवरच्या संदर्भामध्ये एक थोडी शिक्षणाची कमी किंवा संशोधनामध्ये असणारं जे काही सहकार्य हे कमतरता असल्यामुळे कदाचित आपण या क्षेत्रामध्ये किंवा या औषधाच्या शोधामध्ये कदाचित आपण कमी पडत असू असं मला वाटतं. तर असं हे जे काही सगळ्या वेगवेगळ्या समस्या आहेत आणि शिक्षण क्षेत्रामध्ये सध्या निर्माण झालेले जे काही आव्हानं आहेत आणि भविष्यामध्ये जे काही बदलती शिक्षण प्रणाली आहे, तर या सगळ्यांमध्ये आपण जे काही शिक्षित वर्ग आहे, उच्च शिक्षित वर्ग आहे आणि नवशिक्षित वर्ग जो असेल किंवा जे नवीन शिक्षण क्षेत्रामध्ये आता पदार्पण करत आहेत, तर अशा सगळ्यांसाठीचा एक नवीन मोठा इतिहास घडण्यासाठी किंवा घडवण्यासाठी आपण या माध्यमातून एक जनजागृतीचं सदर आपण सुरू केलेलं आहे. आणि या सदरामध्ये आज आपल्याकडे जे मार्गदर्शक लाभलेले आहेत, तर एक उच्च शिक्षण क्षेत्राशी संबंधित असणारं एक प्रमुख ठिकाण म्हणजे विद्यापीठ असतं. जसं देश पातळीवरती आपण नियोजन करत असताना बघतो, की विद्यापीठ अनुदान आयोग दिल्ली आणि यांच्या नंतरचं जे काही प्रमुख जबाबदारी असते ती आपल्याकडे विद्यापीठांकडे असते. आणि विद्यापीठानंतर ती महाविद्यालय असतील, छोटे-मोठे जे काही शाळा असतील किंवा ज्या काही प्राथमिक शिक्षण असेल किंवा आता आजकाल आपल्याकडे जे सुरू झालेलं असणार जे कॉन्व्हेंट सिस्टम्स असतील, तर ही अशी ती पर्क्युलेशन सिस्टम्स आपल्याकडे असते. तर या आपल्या या उच्च शिक्षण क्षेत्रातले प्रमुख व्यक्ती आपल्यासोबत आहेत. तर या सर्वांच्या ज्ञानाचं आणि मॅडमच्या मार्गदर्शनाचा नक्कीच आपल्याला भविष्यामध्ये हे सगळे जे काही समस्या आहेत किंवा आव्हानं पेलण्यासाठी आपल्याला एक पाठबळ मिळेल. तर हे पाठबळ आपल्या सर्वांनी घेऊयात आणि आपल्या मनामध्ये असणाऱ्या शंका कुशंका विचारण्यासाठी आपल्या या लाईव्ह सदरामध्ये आपल्याला सर्वांना संधी उपलब्ध झालेली आहे. तर नक्कीच आपण यावरती मोठ्या प्रमाणावरती प्रश्न विचारावेत. नक्कीच मॅडमच्या माध्यमातून, शिक्षण क्रांती माध्यमातून आपल्याला ते उत्तरं देण्याचा प्रयत्न केला जाईल. तर या ठिकाणी मी माझं थोडक्यातलं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो आणि सर्वांना या चर्चासत्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अडचणी म्हटलं आणि त्यावर मात करायचं म्हटलं तर आपल्याला नियम माहीत हवेत किंवा त्याच्यावर आपल्याला मार्गदर्शन हवे आणि ते मार्गदर्शन घेण्यासाठी आपल्याकडे नेहमी तज्ज्ञ किंवा ज्येष्ठ व्यक्ती येत असतात. त्यातच आज आपल्याकडे डॉक्टर मृणालिनी फडणवीस कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सोलापूर विद्यापीठ सोलापूर ह्या आपल्यामध्ये हजर आहेत आणि त्यांची थोडक्यात ओळख करून देण्याकरिता मी डॉक्टर सिद्धार्थ तडभंडारे यांना आमंत्रित करतो. धन्यवाद सर. नमस्कार मॅडम. तसं पाहिलं तर आजचे जे आपले मार्गदर्शक आहेत त्यांची ओळख करून देण्याची आवश्यकता महाराष्ट्राला आहे असं मला तरी वाटत नाही. कारण मॅडम ह्या सगळीकडे पूर्णतः प्रसिद्ध आहेत. एक उत्तम कुलगुरू, एक उत्तम अर्थशास्त्र तज्ज्ञ म्हणून मॅडमची सगळीकडे महती आहे. पण एक कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून आपण मॅडमचा थोडक्यात परिचय पाहणार आहोत. जर मॅडमचा परिचय पूर्णतः पाहायचा झाला तर हे सेशन पूर्ण पडेल आणि पूर्ण होणार नाही आणि याच्यापेक्षा खूप वेळ लागेल. तरी त्यातल्या त्यात आपण काही हायलाइट्स मॅडमच्या परिचयातले पाहूया. मॅडम डॉक्टर फडणवीस मॅडम ह्या 3 मे 2018 पासून सोलापूर विद्यापीठ सोलापूर जे आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ म्हणून प्रख्यात आहे त्याचा मॅडमनी चार्ज घेतलेला आहे. मॅडमच्या आधी डॉक्टर मालदार सर होते, पण मालदार सरांच्या नंतर आणि आतापर्यंत मॅडमनी संशोधनामध्ये, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये आणि सगळीकडे हिरिरीने भाग घेऊन गुणवत्ता सुधारण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. मॅडमचं शिक्षण बघायला गेलं तर मॅडमनी मध्य प्रदेश येथील सागरच्या डॉक्टर हरिसिंग गौर विद्यापीठ इथे अर्थशास्त्र तसेच इकॉनॉमेट्रिक्स या विषयात MA विषयात PhD प्राप्त केलेली आहे. त्याच्यानंतर अध्यापन, संशोधन आणि प्रशासनाचा मॅडमला खूप प्रदीर्घ अनुभव आहे.
याच्यानंतर मॅडम नागपूर विद्यापीठाच्या नागपूरमध्ये महिला महाविद्यालयात 1938 मध्ये प्राध्यापक म्हणून पहिल्यांदा रुजू झाल्या होत्या. त्यानंतर 2003 मध्ये त्यांनी महाविद्यालयाचं प्राचार्य पदावरती विराजमान झाल्या. 2011 ते 15 या दरम्यान मॅडम विदर्भ वैधानिक विकास महामंडळाच्या सदस्या होत्या. अशाच पद्धतीनं पुढे वाटचाल करत करत जसं नवी दिल्लीच्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी असोसिएशन तर्फे चीनमध्ये झालेल्या अभ्यास दौऱ्यामध्ये मॅडमनी डॉक्टर कोटनीस मेमोरियल अभ्यासक्रमाविषयी माहिती घेतली. तसेच बीजिंग विद्यापीठामध्ये मॅडमनी महाराष्ट्रातील तसेच भारतातील शिक्षणाची आणि कल्चरची माहिती दिली. त्याच्यामध्ये यानंतर मॅडमला अनेक प्रकारचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्याच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये पुणे विद्यापीठाच्या आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा शिक्षण तज्ञ आचार्य अत्रे पुरस्कार मॅडमला 13 ऑगस्ट 2019 रोजी दिला गेला. अशा पद्धतीचे बरेचसे पुरस्कार मॅडमला मिळालेले आहेत. सर्वांची इथं नोंद घेण्यापेक्षा की जो रिसेंट आहे त्याचा घेतलेला आहे. कदाचित याच्यानंतरही मॅडमला बरेच पुरस्कार मिळालेले आहेत. मॅडम ह्या प्रख्यात अर्थतज्ञ एक आहेतच, पण त्याबरोबर मॅडमनी स्वतःची गुण सुद्धा जोपासलेली आहेत. मॅडम एक उत्तम चित्रकार आहेत आणि मॅडमची चित्र खूप गाजलेली आहेत. मॅडमनी ऑइल पेंटिंग्स केलेल्या आहेत. 25 वर्षांपासून मॅडम चित्र काढतात, ऑइल पेंटिंग्स करतात. आणि मला हे सांगायला अतिशय आनंद होईल की मॅडमची चित्र चायना आणि अमेरिकामध्ये सुद्धा गेलेली आहेत. म्हणजे इंटरनॅशनल लेवलला मॅडमनी आपलं गुण दाखवलेले आहेत. तर मॅडम ह्या फक्त शिक्षण क्षेत्रातच नव्हे तर जवळजवळ एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा सगळीकडे फेमस आहेत. याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून महिलांच्या सखी मंचच्या कार्यक्रमांमध्ये, त्याचप्रमाणे कॅक्टस फाउंडेशन आयोजित चुप्पी तोडो वॉकेथॉन जो चाइल्ड सेक्शुअल अब्युसच्या विरोधी होता, तर तेथे सुद्धा मॅडमनी हिरिरीने भाग घेतला आहे. अशा पद्धतीने मॅडमच्या बाबतीत रिसर्चच्या बाबतीत सांगायचं झालं तर मॅडमचे 24 मायनर आणि मेजर रिसर्च प्रोजेक्ट कम्प्लिटेड झालेले आहेत. मॅडम बऱ्याच नामांकित संस्थांच्या मेंबर आहेत. आणि अशा पद्धतीनं मॅडमचा हा शिक्षणातला आलेख हा वाढतच गेलेला आहे. आणि त्याचा फायदा नक्कीच सोलापूर विद्यापीठाला म्हणजे आजच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाला होत आहे. 2017चा मी पीएचडी विद्यार्थी आहे आणि त्याच्या आधीपासून मी मॅडमचे नेतृत्व म्हणजे विद्यापीठाला लागलेलं बघत आहे. पीएचडी मध्ये म्हणा किंवा उच्च शिक्षणामध्ये म्हणा, मॅडमचा खूप मोठं योगदान सोलापूर विद्यापीठावर पाहायला मिळालेलं आहे. आणि मॅडमच्या या काळामध्ये मॅडमनी स्वतःचे सर्व वैयक्तिक गोष्टी बाजूला ठेवून विद्यापीठासाठी पूर्ण डिवोटेडली काम केलेलं आहे मॅडमनी. अशा प्रकारे आजच्या खूप चांगल्या मार्गदर्शक आपल्याला लाभलेले आहेत. तर जास्त वेळ न घेता आणि मॅडमचा खूप मोठा बायोडाटा इथेच आटोपता घेता मी कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. सुधीर सर. धन्यवाद सिद्धार्थ सर. आपण अतिशय सुंदर शब्दात आणि थोडक्यात मॅडमचा परिचय करून दिला. आणि माझी अशी अपेक्षा आहे की जसं सरांनी जी भूमिका मांडली आणि जे सरांनी आपल्या सर्वांसमोर मॅडमचा थोडक्यात परिचय करून दिला, तोच आम्हाला आपल्या अनुभवातून अपेक्षित आहे. आणि जसं आपल्याला सर्वांना माहीतच आहे आणि सुरुवात करतानाच मी सांगितलं होतं की शिक्षण क्षेत्रात या कोरोना महामारीमध्ये भरपूर समस्या निर्माण झालेल्या आहेत, रोजगाराच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. तशाच समस्या जे ऍडमिनिस्ट्रेशन असते त्याच्या समोर सुद्धा असतील. तर त्यातूनच आपला जो विषय आहे की उच्च शिक्षणातील समस्या आणि वास्तविकता, यावर मी डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांना आमंत्रित करतो की मॅडम प्लीज यावर आपले मार्गदर्शन. धन्यवाद. सर्वांना प्रथम खूप खूप नमस्कार. शिक्षण क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांचं मी सर्वात पहिले आभार मानते, कौतुक करते की आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर आणि ज्याच्याकरता आजच नाही तर अनेक वर्षांपासून अशी भूमिका घेतली जात आहे की याच्यामध्ये एक गुणवत्तापूर्ण किंवा चांगला बदल आणि लोकांना कसं सर्वसमावेशक करता येईल यासाठी विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सर्व शिक्षण क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे सर्व पदाधिकारी यांचं प्रथम मी खूप आभार मानते. आणि जो काही आज विषय मला दिलेला आहे की उच्च शिक्षणात कुलगुरूंची भूमिका आणि वास्तविकता, याला मी न्याय देण्याचा प्रयत्न करेन.
मला असं वाटतं की हा जो विषय आहे याच्यामध्ये जो आपण पहिला भाग टाकलाय उच्च शिक्षण, याच्यावर जर आपण बघितलं तर अनेक वर्षांपासून आपल्या देशामध्ये याच्यावर अनेक प्रकारचे कमिट्या बसल्या, उच्चस्तरीय कमिट्या बसल्या, याच्यामध्ये आव्हानं लोकांनी दिली आणि असं सांगण्याचा प्रयत्न केला की याच्यामध्ये पहिले जर आपला राष्ट्रीय उत्पन्न जे आहे त्याच्यातनं किती खर्च केला गेला पाहिजे, ज्याला आपण GDP म्हणतो, राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो, आणि त्याच्यातनं मला असं वाटतं की हे कुठलाही जर देशाचा विकास करायचा असेल तर त्याचा पाया म्हणजे शिक्षण आहे. आपण बघितलं की आपल्याकडे पूर्वी तक्षशिला, नालंदा, विक्रमशील या सगळ्या मोठ्या मोठ्या विद्यापीठ होतं आणि तेव्हा भारताचं नाव खूप नावाजलेलं होतं. त्याचं काय कारण असेल, आणि तेव्हा हा जो प्रकार आज आपण सगळेजण बोलतोय, आपण सगळ्यांनी नमूद केलेला आहे, तर त्याचं इतका वाईट परिणाम आपल्याला त्यावेळेला नव्हता. कदाचित त्या काळात गुणवत्तेकरता जे काय केलं गेलं होतं त्याचा एक आढावा थोडासा आपल्याला घ्यावा लागेल, पण ते मॉडर्न पद्धतीने घ्यावा लागेल की आज आपल्याला त्याच्यामध्ये काय करता येईल. निश्चित आपण जो विषय दिलेला आहे त्याच्यामध्ये दुसरा जो भाग आहे, कुलगुरूंची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे, कारण की फक्त आम्हाला याच्यामध्ये एक ऍडमिनिस्ट्रेशनच बघायचं नाहीये, तर आम्हाला म्हणजे अकॅडमिक्स, त्याच्यानंतर रिसर्च, त्याच्यानंतर आता नवीन येणारे अनेक शब्द आहे ज्याचा मी पुढे उल्लेख करणार आहे, पण इथे मी थोडक्यात सांगते की स्किल डेव्हलपमेंट, ज्याला आपण म्हणतो कौशल्य आधारित किंवा कौशल्य विकास आधारित, आणि आणखीन भाग क्षमता निर्माण म्हणजे कॅपॅसिटी बिल्डिंग, अशाही गोष्टी याच्यामध्ये जोडल्या गेल्या पाहिजे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा जो आपण अतिशय चांगला घेतलाय, वास्तविकता, याच्याबद्दल तर खूप बोलता येईल, पण आता वेळेची भान ठेवून आपण जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावर पहिले प्रकाश टाकूया. GDP 6% हा कोणत्या आधारावर निश्चित केला गेला की इतका खर्च उच्च शिक्षणाकरता, आणि नुसतं उच्च शिक्षण नाही तर एकूण सगळ्या शिक्षणाकरता खर्च केला गेला पाहिजे. कदाचित युनायटेड नेशन्सनी हा एक भाग म्हणून घेतलेला होता की आपल्याला जर शिक्षणाचा पाया पक्का करायचा असेल तर त्याच्यामध्ये उत्तम प्रकाराचं सगळं त्यांना लागणारं साहित्य, म्हणजे ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर आजकाल म्हणतो, किंवा त्याच्याबरोबर असलेले जितके क्वालिफाईड टीचर्स आणि डिवोटेड टीचर्स, त्याच्यानंतर असलेले त्याची ऍडमिनिस्ट्रेशन, व्यवस्थापन, आणि ज्याला आता आजकाल गव्हर्नन्स, प्रशासन पण आपण म्हणतो, तो पण उत्तम जर असेल तर त्याच्याकरता एवढा खर्च अपेक्षित आहे. भारतामध्ये हा किती होत होता, तर हा 3.1%, कधी कधी त्याच्याही खाली 2.7% झालेला आहे. इतकंच नाही तर त्याच्याही करता तो खरोखर लोकांपर्यंत किती पोहोचलाय असेही प्रश्न त्याच्यामध्ये विचारले गेले होते. आणि हा मुख्य प्रश्न आहेच, कारण की जो खर्च आहे तो नीट कामाला लागतोय की नाही याच्याकरता कोण मॉनिटरिंग करताय. मी एक आता थोड्या वेळात तुम्हाला एक सोशल ऑडिटचा पण मुद्दा याच्यामध्ये सांगणार आहे. मॉनिटरिंग आणि सोशल ऑडिट हे अत्यंत महत्वाचा भाग आहे, जो कदाचित या गुणवत्तेला ठरवण्याकरता खूप महत्वाचा होऊ शकेल. जर आपण इतर देशांमध्ये बघितलं, मी काही फार जुने आकडे देत नाहीये, 2018 आणि 19 मध्ये बघितलं तर ब्राझील या देशामध्ये 5.8% त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा खर्च झाला. कशावर, तर उच्च शिक्षणावर. त्यानंतर साऊथ आफ्रिका, म्हणजे ज्याला आता आपण असं मानतो की तो देश काही फार आपल्यासारखा पण प्रगतिशील नाही आहे, त्यांनी 6% केलेला आहे. त्यानंतर अमेरिका यांनी 5.4% केला, आणि UK, युनायटेड किंगडम यांनी 6.2% केलेला आहे. याचा अर्थ की जे जे देश एवढा खर्च करतात त्यांच्याकडे चांगला व्यवस्थापन आणि त्याच्यामध्ये गुणवत्तापूर्ण असलेल्या शिक्षणाचं कमीत कमी ध्येय आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे प्रमाप ठरलेले आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर उच्च शिक्षणाचा हा खर्च फक्त सॅलरीवर होऊ नये. आज आपण बघतो की कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही बघा, पहिला खर्च मोठा टप्पा त्यांच्या पगारावर असतो, कारण ते परमनंट लोक आहे, त्यांना तितका खर्च द्यायचा आहे, दरमहाचा पगार काढायचा आहे, आणि दरमहाचा पगार काढत असताना मोठा खर्च त्याच्यामध्ये जातोय, असं तुम्ही ऐकलं असेल, आणि ते वास्तव पण आहे. त्याच्यावर आणखीन कोणते खर्च असू शकतात जे विद्यापीठाला, महाविद्यालयांना आणि उच्च शिक्षणाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये करायचे आहेत. तो एक आत्ता जसं आपल्याही बोलण्यामध्ये आलं की तो संशोधन, रिसर्च हा असला पाहिजे. जर आपण रिसर्चची पण मी थोडेसे तुम्हाला आकडे माहिती देणार आहे, पण रिसर्चमध्ये पण आपल्याला जास्तीत जास्त लोकांना प्रोत्साहित करणं किंवा त्याच्यापर्यंत आणणं किंवा त्या पद्धतीने त्यांच्याशी हितगुज करून रिसर्च करता प्रवृत्त करणं, इथे आपला देश कुठेतरी कमी पडतोय. आणि त्याच्यामध्ये न आपण तितका खर्च करतोय आणि न ही तेवढ्या प्रमाणाची गुणवत्ता वाढी करता विविध सोयी पाहिजे आहेत त्या आपण देत नाहीये.
आणि त्या मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे की फक्त सगळेच जण काही रिसर्चमध्ये जातील असं होणार नाही. आता अनेक लोक आहे की त्यांना विविध क्षेत्र उपलब्ध आहे, रिसर्चचा एक बॅकअप त्यांना असू शकतो, पण त्याच्याबरोबर त्यांना स्किल डेव्हलपमेंट म्हणजे कौशल्य विकास आणि त्याच्याबरोबर गुणवत्ता वाढी करता वेगवेगळे त्याचे आयाम त्यांना बघणे फार आवश्यक आहे. त्यानंतर कॅपॅसिटी बिल्डिंग मी तुम्हाला म्हणतो, क्षमता निर्माण. आपल्याला खूप कला गुणांनी आपण संपन्न असतो. मी तर मानते की प्रत्येक व्यक्तीजवळ एक कला आहे, पण त्याला कसं विकसित करायचं याच्याकरता सुद्धा एक ट्रेनिंग, त्याच्यानंतर नुसतं ट्रेनिंग नाही तर ते डे टू डे त्याच्यामध्ये ट्रेनिंग सिस्टम ही एक डेव्हलप करायला पाहिजे, जी आपल्याकडे अत्यंत कमी प्रमाणात आहे, की अगदी आपण बोटावर मोजू तर अशा काही इन्स्टिट्यूट्समध्ये आहे, सगळ्या इन्स्टिट्यूट्समध्ये नाही. तर असा हा पण खर्च तेवढाच अपेक्षित आहे, तेवढा आवश्यक आहे, तितकंच नाही. तर मग जो हा प्रश्न येतो की आम्हाला किती लोकांना त्याच्यामध्ये रोजगार मिळतो, हा एक थोडासा वेगळा प्रश्न म्हणून पण मी पुढे घेणार आहे. त्याच्यामध्ये जर आपण रिसर्चचा खर्च बघितला तर आपला देश पूर्ण जीडीपीचा 1% रिसर्चवर खर्च करतो, पण ते जर आपण चीनचं बघितलं तर साधारणपणे 1.9% आणि अमेरिकेमध्ये 2.75% ऑफ द टोटल जीडीपी असं आपण म्हटलं तरी ते खर्च केले जातात. म्हणजे त्यांना जर तो महत्व देऊन, जसं आता तुम्ही पण म्हणाला की आरोग्यासाठी रिसर्च जर अपुरं वाटत असेल, मर्यादित वाटत असेल, तर त्याच्याकरता आपण हा जर फक्त खर्च वाढून होणार नाही, तर त्याच्यामध्ये लोकांची वृत्ती, त्याच्यामध्ये एक असलेली आपण जे म्हणतो संपन्नता आणि त्याच्याबद्दल असलेला एक विचार हा खूप पुढे जाणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर एक आणखीन महत्वाची बाब याच्यामध्ये असं येते जेव्हा आपण रिसर्चच्या गोष्टी करतो, कारण की खरं पाहिलं तर विद्यापीठ आणि महाविद्यालय म्हणजे रिसर्चची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. पण दुर्भाग्याने मला असं सांगावं लागतं की अनेकांना आजही असं वाटतं की आपण PhD केली म्हणजे आपला रिसर्च संपला. हे अगदी उलट आहे. आपण PhD केल्यानंतर खऱ्या अर्थाने आपला रिसर्च सुरू होतो आणि त्या सुरू होत असताना आपल्याला असं लक्षात येतं की ती सुरुवात आपल्याला दमदार तर करावीच लागते आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे जे पल्ले आहेत ते उघडून पाहावे लागतात. त्याच्यामध्ये मायनर रिसर्च प्रोजेक्ट आहे, मेजर रिसर्च प्रोजेक्ट्स आहे, अनेक प्रकारचे असे बाबी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला वारंवार लक्ष देऊन त्याला कसं पुढे आणता येईल आणि त्याच्यामध्ये तयार होणाऱ्या अनेक बाबी आहे ज्याचा मी पुढे उल्लेख करणार आहे. हे आपल्या देशाकरता एक संपत्ती होऊ शकते, धोरण होऊ शकतं आणि चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला एक म्हणजे पुढाकार घेण्याकरता, देशाला पुढाकार घेण्याकरता, मग ते आज आरोग्याची समस्या म्हणून आपण बोलतोय, पण अनेक समस्या चालतच आहेत, म्हणून त्याच्याकरता तेवढंच रिसर्च आवश्यक आहे. ते कुठे येऊ शकतं तर शिक्षणातनं येऊ शकतं, याचा मला पूर्ण विश्वास आहे. पण एक मला आणखीन असं वाटतं की जर आपण स्कूल एज्युकेशन बघितलं, शालेय शिक्षण बघितलं, तेही खूप चांगलं होणं आवश्यक आहे. कारण की जर स्कूल एज्युकेशन चांगलं असेल तरच हायर एज्युकेशन आणखीन चांगलं होऊ शकतं. म्हणजे आपण स्कूलमध्ये जर त्यांना बघितलं की त्यांची किती गणित सोडण्याची क्षमता आहे, त्यांची किती भाषा वाचण्याची क्षमता आहे, एक वाक्य बरोबर एका मुलाला वाचता येतं का, अशा लोकांची किती संख्या आहे, त्यांच्या सोयी किती आहेत, तर तिथे आपल्याला सगळ्या खाली येणारे आकडे दिसतात जे भयानक आहे आणि आपल्याला डिस्टर्ब करणारे आहेत की असं जर असेल तर मग हायर एज्युकेशनचं भविष्य काय आहे. पण आपण म्हणतो जसा एका बिल्डिंगचा पाया पक्का असेल तर बिल्डिंग चांगली राहते, तसं स्कूल एज्युकेशन हा पाया आहे आणि तो पाया पक्का असला तर हायर एज्युकेशनमध्ये किंवा त्याच्याशी संबंधित ज्या काही विचार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पुढे आणण्याकरता खूपच महत्वाची भूमिका हे बजावू शकतात, किंबहुना तो एक मार्गदर्शक पण ठरू शकतं. आता मी भाग रोजगाराशी जोडते, ज्याच्यामध्ये आज आपल्याला वास्तविकतेमध्ये हा प्रश्न कायम भेडसावत असतो. तर पूर्वीच्या काळात जर आपण बघितलं तर उच्च शिक्षण तुम्ही घेताय म्हणजे तुम्हाला रोजगार मिळेलच असं कुठलंही समीकरण नव्हतं, किंबहुना की तुम्ही एक चांगलं एखादी डिग्री मिळवली तर तुम्हाला आपोआप काम मिळून जात होतं. अशा दोन्ही गोष्टी त्या वेळात बोलल्या जात होत्या. आता ही खूप जास्त जुनी गोष्ट नाही, पण 50 वर्ष जुनी तर नक्कीच आहे. आणि त्याच्यामध्ये आपण असं बघू की हे रोजगार मिळण्याकरता आपल्याला जर एक विशिष्ट क्वालिफिकेशनची गरज असेल आणि ते आपल्याला मिळवलं आपण, तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारची रोजगाराची उपलब्धता होती. मग आता का नाही, हा गॅप का? आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की आपण एक मास एज्युकेशन हे केलं, जे करायलाच पाहिजे होतं, मास एज्युकेशन यायलाच पाहिजे आणि त्याची कल्पना देत असताना आपल्याला तेवढ्याच चांगल्या जबाबदारीने व्यक्तीला तयार करण्याची आवश्यकता होती. म्हणून मी तुम्हाला आधी स्कूल एज्युकेशनचा भाग हा सांगितला. अर्थात हायर एज्युकेशनमध्ये पण काही गोष्टी करता येतात, जसं युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशनने
नैतिकदृष्ट्या तुम्ही सक्षम व्हावे म्हणून ह्युमन व्हॅल्यूज नावाचा एक कोर्सच आपल्याला दिला आणि विद्यापीठांना ते चालवण्याकरता पण त्यांनी म्हणजे प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. आता सांगण्याचा अर्थ असा आहे की जर आपल्याला रोजगार मिळायलाच पाहिजे अशाला आपण जोडलं असेल शिक्षणाला, तर एक चांगला जबाबदार नागरिक, नैतिकदृष्ट्या त्याच्यामध्ये असणारी जी गुणवत्ता आहे त्याच्यात कायम वाढ होत असणे आणि सक्षम व्यक्ती बनणे ही त्याचे महत्वाचे पिलर्स आहे, महत्वाचा भाग आहे. पण आपण हे बघितलं की येत्या काळामध्ये आपण रोजगाराला फक्त डिग्रीशी जोडलेला आहे आणि त्याच्यातनं आपल्याला असं लक्षात येतं की तो चांगला घेऊ शकतो का, त्याला त्याचं ज्ञान आहे का, त्याची त्याला जबाबदारी समजते का, नैतिकदृष्ट्या जे त्याला करायचं आहे ॲज अ टीचर म्हणून, ॲज अ प्रोफेसर म्हणून, एका रिसर्चर म्हणून तो करतोय का. तर अनेक याच्यामध्ये आपल्याला असे उदाहरणं दिसतात की ते नाही होत आहे आणि हे मी जबाबदारीने याच्याकरता बोलते आहे कारण की याच्यामध्ये मी स्वतः युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनच्या बरोबर एक रिसर्च प्रोजेक्ट केलेला होता आणि त्याच्यामध्ये मी 4 राज्य घेतलेले होते, ज्याच्यामध्ये एक साधारणपणे आपण म्हणू मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि गुजरात हे सगळे महत्वपूर्ण राज्य आहेत. या सगळ्यांमध्ये आम्ही लाखाच्या वर असे जो डेटा गोळा केला होता त्याच्यामध्ये सगळे स्टेक होल्डर्स होते, विद्यार्थी, पालक, त्याच्यानंतर त्यांचे टीचर्स, त्याच्यानंतर असलेली सगळी यंत्रणा आणि जे काही विविध त्याच्याशी संबंधित लोक असतात ते सगळे त्यांच्याशी आपण चर्चा केल्यानंतर साधारणपणे असं लक्षात आलं होतं की फक्त 8.9% लोक एम्प्लॉयबल आहे, म्हणजे ज्यांना आपण रोजगार देऊ शकतो असे ते क्षमता असलेले आहेत. हे कशावरनं लक्षात येतं, अनेक मोठ्या कंपन्या ज्या प्रायव्हेट आहेत ते सांगतात की साधा इंटरव्ह्यू मध्ये पण आपल्याला विद्यार्थ्यांना जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांना त्याची उत्तरं सक्षमतेने देता आली नाही. मग आम्ही त्यांना काही काम सांगितलं की या पद्धतीने तुम्ही करून दाखवा, त्याच्यात त्यांच्या अनेक चुका होत्या. म्हणून आपला त्या काळातलं उच्च शिक्षण ज्याच्यामध्ये आपण जगामध्ये अग्रणी होतो आणि आता याच्यात नेमका काय फरक झालेला आहे. आता फरक असा झालेला आहे की जे मार्केटमध्ये पैसे आहे, जे आपल्याला बाजारामध्ये म्हणा किंवा जे मागणी ज्याची आहे किंवा ज्याच्यामध्ये पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टर आहे यांना जे पाहिजे आहे ते आपण शिकवतो आहोत का. ब्रिटिश सरकारने काय केलं, ब्रिटिश सरकारने आपल्याला फक्त कारकून बनवण्याकरता शिक्षण दिलं कारण की ते त्यांना पाहिजे होतं, म्हणून त्यांनी त्यावेळेस स्वतःचं मार्केट तयार केलं आणि तसं प्रकारचं शिक्षण दिलं. मग आपण आज आपलं मार्केट न तयार करता, आपलं मार्केटमध्ये जे पाहिजे तसे विद्यार्थी न तयार करता आपण ब्रिटिशकालीन आजही पद्धती स्वीकारतो आहोत आणि त्याच्यामध्ये एक काळ जेव्हा असा होता की कमी लोक उच्च शिक्षित होत होती तेव्हा रोजगार मिळून जात होता आणि आता जास्त शिक्षित लोक झाल्यामुळे आणि त्यांच्यामध्ये जर आपण बघितलं तर जसं मागणी आहे बाजारामध्ये तसा पुरवठा न होत असल्यामुळे त्याच्यामध्ये गॅप राहते. तर हे उत्तर त्याच्याकरता तुम्हाला समर्पक वाटेल आणि तुम्ही त्याच्यामध्ये बघाल की आपल्याला अनेक अपॉइंटमेंट्स करत असताना अनेक प्रकारच्या त्याच्यामध्ये जे सोल्युशन्स आहे की तुम्हाला PhD पाहिजे, तुम्ही नेट सेट पाहिजे, तुम्ही या टक्क्यापर्यंत तुमची म्हणजे पर्सेंटेज पाहिजे, तुम्ही उत्तम वक्ते पाहिजे, याच्यामध्ये अनेक गोष्टी त्याच्यामध्ये सामील आहेत जे पूर्तता होत नाही. आणि मग आपल्याला अनेक अशाही गोष्टी आहे की जर एखादा, जसं मी तुम्हाला म्हटलं की MCOM MSc झालेला फर्स्ट क्लासचा मुलगा आहे तर त्याला तो मुलगा हुशार आहे, फर्स्ट क्लास मिळाला म्हणून हुशार आहे. आता 90% मिळाले, 99% मिळाले तरी तो हुशार आहे की नाही हे तपासणी करण्याची गरज पडते. म्हणजे त्याचा अर्थ की आपली क्वालिटी जी आहे ती खाली 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 जाते आणि याकरता आपल्याला हे लक्षात देण्याची गरज आहे की आपण जॉब करताच फक्त शिकतो आहोत ही पहिले संकल्पना थोडीशी बाजू ठेवायला पाहिजे. आणि आपल्याला पहिले काय मिळून घ्यायचंय तर आपल्याला चांगल्या प्रकारचं ज्ञान मिळून घ्यायचंय आणि ज्ञानाच्या बरोबर जी संकल्पना आपली आहे की जर तुला एखाद्या ठिकाणी चांगला जॉब पाहिजेच आहे तर तुला त्याच्यासारखं बनावं लागेल ना, की तू फक्त डिग्री घेतली म्हणून तुला जॉब मिळेलच ही संकल्पना आपल्या विचारांना कुठे ना कुठेतरी तडा देते. आणि म्हणून मला असं वाटतं की जॉब हा पहिल्यांदा सुरुवातीला तरी बाजूला ठेवून आपण किती ज्ञान मिळवू शकतो, चांगलं कसं मिळवू शकतो, गुणवत्तेपूर्ण कसं मिळवू शकतो. आणि जर डिग्री घ्यायची आपल्याला घाई आपण केली, मला याच्यावर थोडंसं आज बोलावं लागेल कारण की तुम्ही जे मला सगळे मुद्दे सांगितले आपल्या डिस्कशन मधनं झालं तर म्हणून मला असं वाटतं हे बोलणं फार गरजेचं आहे की अनेक लोकांना डिग्री घ्यायची घाई झाली आहे. मग तितकं ते त्यांची पात्रता आहे किंवा नाही पण कुठल्या तरी माहितीने
कुठल्या तरी वशिल्याने, कुठल्या तरी माध्यमाने किंवा कुठल्याही गैरसुद्धा माध्यमाने जर मला डिग्री हवी असेल तर मी काही पण करेन अशी भूमिका, म्हणजे तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले म्हणजे तुम्ही काही फार मोठे व्यक्ती झाला, ही डोळ्यात धूळ झोपणारी आहे. आणि असंच दुर्भाग्याने खूप घडत असल्यामुळे आमच्या समोर, म्हणजे जितकेही देशभरामध्ये कुलगुरू असतील त्यांच्या समोर एक आव्हान हे आहे की आपल्याला याच्यामधनं कशी गुणवत्ता मिळवून घेता येईल. कारण की जर तुम्ही डिग्री मिळवून घेतली असेल, तुमच्या पुढे 86% मार्क्स लिहिले आहे, 90% मार्क्स लिहिले आहे, पण मी तुमचा इंटरव्ह्यू घेतला किंवा मी तुम्हाला काम दिलं तर त्याच्यामध्ये परमनंट नोकरी झाली की मग मला काही काळजी नाही, अशा भूमिकेतनं जर तुम्ही जात असाल तर प्रश्न असा येतो की तुम्ही शॉर्टकट्स निवडता आहात, तुम्ही लॉंग कट निवडत नाही. लॉंग कट मध्ये तुम्हाला कष्ट करण्याची जी प्रेरणा असली पाहिजे, क्षमता असली पाहिजे किंवा तुम्हाला एक मनातनं वाटलं पाहिजे, तसं न करता तर तुम्ही शॉर्टकट शोधले तर तुमच्या लाईफमध्ये पण मिळणारं शॉर्टकटच राहणारं प्रतिफळ ते लॉंग टर्म पर्यंत नाही टिकू शकणार, ही पक्की गोष्ट आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं विद्यार्थ्यांमध्ये जे मी वर म्हटलं की नैतिक जबाबदारी, नैतिक दृष्ट्या, आणि जर व्यक्ती चांगलं आपल्याला बनवायचं असेल तर उच्च शिक्षणासारखा दुसरा कुठलाही क्षेत्र नाही. म्हणून तुम्हाला त्याच्याकरता एक हा फार महत्वाचा भाग मला वाटतं आज लक्षात घेणं आवश्यक आहे. आपण जे काही विचाराल त्याचा एक एंड किंवा त्याची जे काही भाग आहे ते इथे येऊन थांबणारच आहे की आपण स्वतःला किती क्षमतावान बनवलं. म्हणून मी एक मध्ये आता शब्द वापरला होता कॅपॅसिटी बिल्डिंग, क्षमता निर्माण. जर काही कारणामुळे, म्हणजे मी मान्य करते की ग्रामीण भागामध्ये अनेक गोष्टी नाही, अनेक गोष्टी नेट म्हणून नव्हत्या, आता तर नेट खूप वाढलेलं आहे, इलेक्ट्रिसिटी नाही आहे, पाणी नाही, या सगळ्या गोष्टी आहेत. मी ॲज अन अर्थशास्त्राची विद्यार्थी म्हणून मी आजही हे पाहते की त्या भागांमध्ये काय नसेल तर कसं लोक विकास करतील, तर तुम्ही त्यांचं बुद्ध्यांक कसं वाढवू शकाल जर या गोष्टी नसतील तर. हा सगळा प्रॉब्लेम आहेच. पण तरी देखील आपल्याला हायर एज्युकेशनमध्ये आल्यानंतर त्यांची जर क्षमता निर्माण करायची असेल, कॅपॅसिटी बिल्डिंग करायची असेल तर आपल्याला छोट्या छोट्या ट्रेनिंगची आवश्यकता आहे, जी भारतामध्ये आज फार कमी प्रमाणात आहे. आणि त्याच्यावर जो 6% मी तुम्हाला म्हटलं जीडीपीचा भाग, तो जर याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण वाढवण्याचा प्रयत्न केला तर परिणाम असा होईल की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे शॉर्टकट्स करावे लागणार नाही. आणि भारताला या दृष्टिकोनातनं पाहिलं जात आहे, पाहिलं जाणार पण आहे की आपल्याला किती जास्त भारतामध्ये शिक्षणाकडे कल आहे. कारण की तुम्ही जर बुद्ध्यांकाचा विचार केला तर उत्तम इंजिनियर्स, उत्तम डॉक्टर, उत्तम मॅथमॅटिशियन्स हे आपल्या देशातले लोक आहेत. आणि ती बुद्धी आपण जर चांगल्या पद्धतीने वापरली, पण ती जर आपण वापरली नाही तर असे दोन्ही प्रश्न आपल्या तयार होतात. जर चांगली वापरली तर देशाची प्रगती पर्यायी आपली होणारच आहे, पण जर आपण नाही वापरली तर पर्यायी आपली पण होणार नाही. म्हणून या गोष्टीचा विचार करणं हे अत्यंत आवश्यक आहे. तांत्रिक अडचणी असतात, प्रशासकीय अडचणी असतात, पण त्याच्यामध्ये जर एक निश्चित भाग पकडला की आपल्याला क्वालिफाईड आणि चांगला, ज्याला हा भाग महत्वाचा नाही आहे की मला किती पगार मिळतोय, मला हा भाग महत्वाचा नाही आहे की मला म्हणजे किती प्रमाणात मला कोणी काय प्रश्न विचारले. प्रश्न हा असला पाहिजे की मी माझ्या दृष्टिकोनातनं समाधानकारक सगळं करण्याकरता तयार आहे आणि शेवटपर्यंत करत राहीन. मी असेही शिक्षक पाहिले की त्यांचा रिटायरमेंटचा शेवटला दिवस असतो, ते काम पूर्ण करून त्या दिवशी आपली ड्युटी संपवतात. आणि दुसरेही प्रकार मी पाहिले आहेत, पण ते दुसरे प्रकार जास्त बोलण्याची आता मला इथे आवश्यकता नाही, आपल्याला लक्षात येईलच. पण हे जर असे आहेत की ज्यांना वाटतं की मी शेवटल्या दिवसापर्यंत शासनाचा पगार घेतो किंवा मला ही जबाबदारी आहे, तर हे माझं कर्तव्य आहे आणि तशी मी माझी जी जबाबदारी आहे ती पूर्ण केली पाहिजे. हा एक भाग झाला. दुसरा भाग बेरोजगारीचा प्रश्न, जो मला असं वाटतं प्रत्येकाला भेडसावतोय. फक्त कोरोनाच नाही तर त्याच्या आधीच्या काळामध्ये भारतामध्ये हा प्रश्न खूप उद्भवलेला आहे. आणि मला असं वाटतं की एक UNDP म्हणजे युनायटेड नेशन्स HRD पण त्याला म्हणतात, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, त्याच्यामध्ये 77.5% लोकांना जसा काम पाहिजे आहे तशा प्रकारचं काम मिळत नाही असं त्यांनी म्हटलं. फार मोठा आकडा आहे, 77.5% म्हणजे पूर्ण जग आणि भारताचं जरी मिळवलं तरी चालेल. आता हे भारतात किती असेल तर भारतामध्ये 28% लोक उच्च शिक्षणात नाइलाजाने येतात, म्हणजे त्यांना कुठेतरी मिळत नाही
तर चला करून बघू. उच्च शिक्षणामध्ये जर कोणाची ओळख भेटली, कोणाचं काही भेटलं मार्ग दुसरा, तर आपण जाऊन बघू. एखाद्याला ते जमूनही जातं की आपण चांगलं PhD करावी, नेट सेट पास करावं, चांगल्या प्रकारचे मार्क्स मिळवावे आणि जावं. पण ज्यांनी फक्त एक प्रयोग करून पाहण्याचा प्रयत्न केलाय की मला काही मिळालं नाही म्हणून मी इथे जातो, तो कसा न्याय देऊ शकेल? आणि मी म्हणून नेहमी म्हणते, आमच्या याच्यामध्ये पण आता तुम्ही न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये पण बघितलं असेल की जी तुमची आवड आहे त्या दृष्टिकोनातून तुम्ही काम निवडलं पाहिजे. आता त्याच्याकरता जॉब हा मिळाला पाहिजे का, हा एक महत्वाचा भाग त्याच्यामध्ये आहे. हो, अर्थात जॉब हा मिळालाच पाहिजे, पण आपण जॉब मिळवून घेऊ शकतो का, हा सुद्धा त्याच्यामध्ये तेवढाच महत्वाचा भाग आहे. आता याच्यामध्ये मी तुम्हाला आणखीन एक महत्वाचं सांगेन की एक चांगला जॉब किंवा डिसेंट जॉब याच्यामध्ये जे लोक काम करत आहेत, म्हणजे जे ऑलरेडी एम्प्लॉईड आहे किंवा ज्यांच्याकडे ऑलरेडी खूप चांगल्या प्रकारचे जॉब्स आहे, ज्यांचे पगार चांगले आहे, त्यांचा हुद्दा चांगला आहे. एक मोठा प्रश्न मला असं वाटतं की जे मला प्रश्न विचारणार आहे त्यांनी याच्यावर विचारलं तर मला आणखीन आवडणार आहे की ते चांगलं जॉब करत असताना चांगली जबाबदारीने काम करत आहेत का, चांगले रिझल्ट देत आहेत का. कारण तो खूप महत्वाचा भाग आहे. ज्यांचे नाहीये त्यांचा एक प्रश्न खूप मोठा आहेच, त्याला मी कधीच कमी समजणार नाही, तो मोठाच प्रश्न आहे. परंतु जे आज जॉबमध्ये आहेत ते चांगले डिसेंट काम करतात आहेत का, किंवा त्यांनी जो निवडलेला जॉब स्वतःच्याकडनं घेतलेला आहे, स्वतःच्या रिस्पॉन्सिबिलिटीवर ते चालवतात आहेत, ते पूर्ण न्याय देत आहेत की नाही, ते बरोबर रिझल्ट देत आहेत की नाही. माझं जे रिसर्च झालेलं होतं UGC मध्ये, त्याच्यात आम्ही असं स्पष्ट सांगितलं होतं की पूर्ण काही मोठा टक्का होता तो की अनेक लोकांना असं वाटतं की मला तर माझा जॉब मिळालाय, आता मला याच्यातनं कोणी काढू शकत नाही, मी काय करायचं असेल ते करीन किंवा नाही करणार, मला विचारणार कोण. ही भूमिका जेव्हा जेव्हा आम्हाला लोकांनी सांगितलं, एक मनामध्ये असा मोठा प्रश्न निर्माण झाला की बेरोजगारी दूर करण्याकरता तर कदाचित आज न उद्या आणखीन प्रयत्न केले जाऊ शकतात, पण ज्यांच्याकडे आज जॉब्स आहे, ज्यांच्याकडे एवढा पैसा खर्च केला जातोय, त्यांची ही वृत्ती कशी बदलायची, हे पण मी खूप जबाबदारीने यासाठी बोलते आहे की हा एक प्रश्न फक्त शिक्षण क्षेत्रातलाच नाहीये, अनेक क्षेत्रातला आहे. आणि त्याच्यामध्ये जर आपण बघतो की नेहमी कोरोना काळामध्ये पण एक उल्लेख केला गेला होता की जवान आपले वेगवेगळ्या बॉर्डर्सवर लढतात आहे, ते बघा, जर लढले नाही तर आपली स्थिती काय होईल, आपण कुठे राहू. मग आपण आपल्या भागामध्ये जर चांगलं काम करायचं असेल तर आपल्याला आपल्या कामाशी प्रामाणिक राहणार, किंवा जे काही आपल्याला एक म्हणायला पाहिजे काम दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे नियोजन करणं आवश्यक आहे, किंवा त्याच्या दृष्टिकोनात आपण जिथे कुठे प्लेस झालेलो असो त्याच्यामध्ये हा आज कशा प्रकाराचा त्याचं स्वरूप आहे, छोटा आहे, मोठा आहे, याच्यापेक्षा जो आहे त्याला मी किती प्रामाणिकपणे काम करतो याच्यामध्ये लक्ष देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणून मला जेव्हा अनेक प्रकारचे विद्यार्थी संघटना किंवा शिक्षक संघटना काम करतात, तेव्हा मला असं वाटतं की ह्या दृष्टिकोनातनं कोण काम करताय, तर फारच कमी याची पर्सेंटेज आपल्याला दिसते. याच्यामध्ये का नाही जनजागृती करण्यात येत. फक्त मला पे कमिशन मधनं किती पैसे मिळाले, मला किती फायदा मिळणार आहे, आणि मला काय आणखीन याच्यामध्ये जास्तीत जास्त मोठं पद मिळते, याच्याकडे सगळे पळतात आहेत. म्हणून इथे हा पण एक खूप मोठा भाग आहे जो आपल्या क्वालिटीला कमी करतो. आणि म्हणून एकेकाळी विद्यार्थी पण खूप सजग होता. मला पण हे पण इथे बोलायचं आहे, फक्त कोणाला एकाला दोष देऊन किंवा कमीपणा सांगून होणार नाही. आपल्याला प्रॉब्लेम काय आहे की एकेकाळी विद्यार्थी असा होता की तो पण सजग होता, आणि तो सजगता त्याची कशी होती की एखाद्या जर आपल्याला असं लक्षात आलं की एक टीचर बरोबर किंवा काम जे काही आहे ते बरोबर होत नाहीये, तर तो सजग राहून त्याचं काम बोलायचा, त्याच्याबद्दल तो आंदोलन करायचा किंवा त्याची बाजू तो मांडायचा. आता जर त्याच प्रकाराची लोक ज्यांनी कसंही डिग्री मिळवून घेतलेले असतील तेच जर शिक्षक होत असतील आणि तेच तशा विद्यार्थी दशेतनं आलेले असतील, तर मग कसा विकास होऊ शकेल. म्हणून आपल्याला सर्वात मोठा जो प्रश्न आहे किंवा आमच्या ही पदाला जो मोठा प्रश्न आहे की गुणवत्ता ही वाढवण्याकरता अतिशय सक्षम लोक तयार करणे, हा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हा सर्वात मोठा भाग सध्याचा बनलेला आहे. आणि त्याच्यातनं असं लक्षात येतं की आपल्याला एक वेगळा
दिशेकडे वळण्याची विचार करण्याची आवश्यकता आहे. मी ते थोडासा नॅकचा उल्लेख करेन. म्हणजे जी आपली एक्रेडिटेशन काउन्सिल आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 2006 पासून ती कार्यरत आहे. आता काही 1-2 किंवा 3 वर्षांपासून त्यांनी स्टुडंट सॅटिस्फॅक्शन रिपोर्ट असा मागवलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी जरी कमी जास्त त्याच्यातही होऊ शकतं हे सगळ्यांना माहिती आहे, तरी त्यांच्याकडे यंत्रणा त्यांनी अशी तयार केलेली आहे की तुम्ही स्टुडंट्सला जे काही देता त्याच्यात तो म्हणजे खुश आहे का, तो समाधानी आहे का, तो सॅटिस्फॅक्शन त्याला मिळतं आहे का. आणि त्याच्याकरता त्यांनी हे जे रिपोर्ट मागितलेले आहे त्याच्यात त्यांनी वारंवार असं म्हटलेलं आहे की विद्यार्थी घडवा, समाज घडवा, हा जो ब्रीद वाक्य आहे विद्यापीठाचं, त्याच्यामध्ये काम करणं हे शिक्षण संस्थेचं काम आहे. आणि म्हणून आम्ही एक्रेडिटेशन करतो, म्हणजे तुमची जी तपासणी करतो ती तुमचं याच्याकरता नाही करत की तुमची फॉल्ट काढायची आहेत, पण याच्याकरता करतो की तुम्ही पुढे यायला पाहिजे, सुधारून पुढे यायला पाहिजे, आणि त्याच्याकरता तुम्हाला या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. आणि म्हणून त्यांनी अनेक प्रकारच्या गोष्टींमध्ये जो पुढाकार घेतलेला आहे, मला वाटतं त्याच्याशी संबंधित पण आज प्रश्न येतील की त्यांनी कॉन्ट्रॅक्ट टीचर्सला पण फुल टाइम टीचर्स असं मानलेलं आहे की ते त्यांना तुम्ही 11 महिन्याकरता जरी दिलं असेल तरी ते फुल टाइम टीचर्स आहेत आणि म्हणून त्यांना पण तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची जबाबदारी देऊ शकता. मला सांगायला आवडेल की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठामध्ये मी स्वतः कॉन्ट्रॅक्ट टीचर्सला अनेक ठिकाणी पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी त्यांना पेटंट पण दिलाय. जे अतिशय हुशार अशी विद्यार्थी दशेतनं आलेले टीचर्स होते ज्यांना आम्ही पाहत होतो, त्यांना आम्ही पेटंट करता दिलं की त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे की ते काहीतरी नवीन नाविन्यपूर्ण तयार करू शकतात. मग त्यांना पेटंटमध्ये घेतलं आणि मला असं हे पण सांगायला आवडेल की अशा 2 लोकांना पण त्याच्यामधनं पेटंट प्राप्त झालेलं आहे आणि ज्याला आपण म्हणू शकतो पेटंटच्या बरोबर त्यांना कॉपीराईट देखील प्राप्त झालेला आहे. मी अजूनही याच्यामध्ये पुढे बोलीन, पण मला सांगण्याचा अर्थ असा आहे की या सगळ्या गोष्टी तुम्ही केव्हा करू शकता, जेव्हा तुम्ही अपॉइंटमेंटच्या वेळेला अगदी प्रामाणिकपणे जो व्यक्ती म्हणजे एक आपली स्केल आहे की तो नेट पास आहे किंवा सेट पास आहे, ठीक आहे, तो आम्हाला शासनाची जी भूमिका आहे ती अत्यंत चांगली आहे, ती केंद्र शासनाची, राज्य शासनाची, ते लोक त्यामध्ये जे त्यांनी मानदंड दिले ते महत्वाचे, ते आम्ही पाळूच, पण त्याच्याबरोबर त्याचं नॉलेज किती आहे आणि त्याला या संस्थेमध्ये येऊन तो किती प्रामाणिक राहणार आहे हा प्रश्न आम्ही जाणीवपूर्वक विचारतो. आणि त्याच्यामधनं मला असं वाटतं की ज्या ज्या लोकांची अपॉइंटमेंट अशी होते किंवा केली जाते त्याच्यामध्ये त्याला फक्त डिग्री मिळवायची हा एक भाग नाही आहे. डिग्री आहे, त्याच्याकडे डिग्रीमुळेच तो येतोय, पण त्याच्याबरोबर तो किती रिसर्च करू शकतोय, त्याची क्वालिटी जी आहे तो किती वाढून घेऊ शकतोय, आणि त्याच्यामध्ये जर त्याला एक फुल टाइम टीचर म्हणून मध्ये मान्यता मिळालेली आहे, जसं मी म्हटलं नॅकने म्हटलं की त्याला फुल टाइम टीचर माना तुम्ही, तर ती मान्यता मिळाली तर त्याची जबाबदारी की मी आज जर काम चांगलं करीन तर मला पुढच्या वर्षी मिळेल. अर्थात हा भाग जो तुमच्यामध्ये आता विचारण्यात येईल किंवा तुम्ही पण मला व्यक्त केलेला आहे की तुम्ही परमनंट टीचर्स म्हणजे भरत नाही आहे किंवा कॉन्ट्रॅक्ट टीचर, ते चुकीचंच आहे, कारण की तुम्हाला त्या पद्धतीने काम करायलाच पाहिजे. जेव्हा चांगलं मनुष्यबळ राहील तेव्हाच विकास होऊ शकेल, हे सगळं मान्य आहे, परंतु त्याच्याबरोबर हे पण तेवढंच महत्वाचं आहे की आपल्याला एक जी काही आजची स्थिती आहे त्याच्यामध्ये आपण किती गुणवत्ता तयार करू शकतो. या सगळ्या बॅकग्राऊंड मध्ये मला असं वाटतं की जे कॉन्ट्रॅक्ट टीचर्स आज आमच्या सोबत आहे त्यांना त्यांची संख्या डबल आहे, डबलपेक्षा जास्त आहे. अनेक वर्षांपासून तुम्ही सगळ्यांना माहीतच आहे की शासनाने ज्या पदांना मान्यता दिलेली आहे ती मर्यादित आहे. अनेक प्रकारचे जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आपण नॉन ग्रँट या अभ्यासक्रमांना सुरू करतो. आम्ही 17 अभ्यासक्रम सुरू केलेले आहे, याच्यात आम्ही परमनंट टीचर भरू शकत नाही. हे आम्हाला शासनाचं आहे ते धोरण मान्य करावं लागतं, कारण त्याच्यामध्ये त्याचं नावच आहे की नॉन ग्रँट कोर्सेस, किंवा त्याच्यामध्ये परमनंट एक शब्द टाकलाय, परमनंट नॉन ग्रँट कोर्सेस, आणि त्याच्याकरता आम्ही कॉन्ट्रॅक्ट टीचर्स घेतो. पण मी त्यांना जसं मी तुम्हाला म्हटलं की पेटंटच्या कामासाठी, नॅकच्या कामासाठी त्यांना अनेक प्रकारचे जे कार्य होत असतात, अक्षरशः म्हणजे शैक्षणिकच आहे ते तर आहेतच, पण त्याच्याबरोबर इतरही काम आहेत, जशी युवा लोकांना पुढे आणण्याचं काम आहे. अनेक प्रकारचे त्यांना ज्याला आपण म्हणू शकतो बाहेर पाठवणं, म्हणजे बाहेर म्हणजे अप्रेंटिसशिप,
लीडरशिप ट्रेनिंग याच्याकरता बाहेर पाठवण्याचं काम आहे ते कॉन्ट्रॅक्ट टीचर्स अतिशय चांगलं काम करतात. परंतु त्याच्याबरोबर एक हा जो मनामध्ये क्लॉज राहतो की आम्हाला परमनंट केव्हा मिळेल. आता याच्या सगळ्या बाजूमध्ये मला एक असं बोलावंसं वाटेल की जे परमनंट टीचर अपॉइंटमेंट हे फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये एक प्रामाणिक प्रयत्न करणं हे फार महत्वाचं आहे. रिझर्वेशन्स जिथे आहे ते पाळणं अत्यंत महत्वाचं आहे. जिथे गुणवत्ता वाढीचं काम करायचं आहे ते अत्यंत फायद्याचं आहे. त्याचं समन्वयन करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि प्रश्न असा निर्माण होतो की आपल्याला अनेक ठिकाणी असं लक्षात येतं की आपल्याला जसं पाहिजे आहे तसं आपण करू शकलो तरच आपण विकासाच्या म्हणजे आपल्या विद्यापीठाला विकासाकडे घेऊन जाऊ शकतो. असे निश्चित काही लोक असतात आहेत आणि त्याच्यामुळे विद्यापीठ जाऊ शकतं. पण हे जास्त वाढले, जास्त यांची गुणवत्ता वाढली, त्यांनी स्वतःहून झोकून काम केलं असं जर म्हणजे प्राध्यापकांनी म्हटलं की मी हा आयडिया सुचवतो आणि आपण हे असं करू, अशी फार संख्या कमी येते. आणि मग तेव्हा मला असं वाटतं की हे जर वाढलं, त्याला मनापासून वाटलं की मला विद्यापीठाकरता हे करायचंय. विद्यापीठ काय सेकंड होमच आहे ना. तुमच्या घराला जे पोचण्याकरता जी काही सगळी तुम्हाला इथून रिसोर्सेस दिले जातात तेव्हाच तर आपलंही कुटुंब चालतं. मग हेही कुटुंब तेवढंच महत्वाचं आहे. अशा सगळ्या विचारांमध्ये बघितलं तर मला एक प्रश्न इथे कायम पडतोय. जरी आम्ही इथे रात्रंदिवस अगदी 24/7 आम्ही याच्यातच असतो, पण तरी देखील मला एक असा प्रश्न पडतो की कुठेतरी जसं मी तो पहिला प्रश्न उपस्थित केला होता की जे परमनंट टीचर्स आहे त्यांनी जर आपली भूमिका चांगली बजावली, खूप सक्षमतेने बजावली तर कदाचित हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळून जातील. असं अनेक ठिकाणी शासनाकडे, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या बॉडीजकडे असे निरोप जातात की वर्ग होत नाही. अनेक ठिकाणी जातात, काम होत नाही, दिल्या जातं. असं होऊ नये. म्हणजे नसेल होत तर माझ्या तर मते फारच चांगलं आहे, पण जर होत असेल तर त्याला करेक्शनचं काम पण आम्हालाच करावं लागतं. ती आपलीच आहे, ती कोणी बाहेरची नाही. आणि एखादी चूक होत असेल तर कदाचित जाणीवपूर्वक हे करत नसतील, पण तरी देखील ते होणं पण बरोबर नाही. आणि म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला समन्वयन म्हणूनच हा शब्द वापरला. आणि तिथे पण आम्हाला परत कॅपॅसिटी बिल्डिंगकडे जावं लागतं की या सगळ्या गोष्टींच्या करता आम्हाला या बाबींकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आता काही महत्वाच्या गोष्टी मला आणखीन सांगायच्या आहेत की रोजगार निर्मितीसाठी मग तो कॉन्ट्रॅक्ट टीचर्सचा प्रश्न असो, नॉन ग्रँटचे असतील, अपॉइंटमेंटचे प्रश्न असो, कोण करतं, कसं करतं, अनेक प्रश्न असू शकतात. पण त्याच्यामधलं मला असं वाटतं की एक खूप महत्वाची बाब जी इतर देशांच्या बद्दल पण मी इथे सांगणार आहे, पण भारताने साधारणपणे 2006 मध्ये एडॉन कोर्सेस म्हणून सुरू केली होती. आता ती स्किल इंडिया मुवमेंटमध्ये आली. मग त्याच्यानंतर कौशल्य विकास म्हणून आली आणि त्याच्यामधनं आपल्याला स्किल इंडिया, कौशल्य विकास याच्यामधनं हळूहळू पुढे पुढे जात जात आपण कसं आलेलो याचा मी छोटासा 2 मिनिटं फक्त तुम्हाला आढावा सांगते. त्याच्यामध्ये स्किल कोर्सेस अशी आहे की तुम्ही एखाद्या कुठल्याही महाविद्यालयामध्ये किंवा विद्यापीठामध्ये एक पदवी किंवा त्याचे पुढचं शिक्षण घेत असाल तेव्हा तुम्हाला असं वाटू शकतं की मी समजा फिजिक्समध्ये ऑनर्स करतोय किंवा इंग्लिशमध्ये मी ऑनर्स करते आहे किंवा मी PG करते आहे, पण त्याच्याबरोबर मला एखादा कौशल्य विकासाचा जो अभ्यासक्रम आहे तो मी केला पाहिजे कारण की ती माझी आवड आहे किंवा ते मला कदाचित करणं फायद्याचं ठरू शकतं. ही एक ज्याला पूरक आपण म्हणतो सप्लिमेंटरी आणि किंबहुना कदाचित मेजर्स अशी सुद्धा आपल्याला एक जोड लावण्याची संधी देण्यात आलेली आहे. पण याच्याकरता खूप प्रयत्न करून सुद्धा आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये याला तुम्ही एक तरी सेमिस्टर याच्याकरता द्याच, एक तरी भाग हा विद्यार्थ्यांना करायला लावा जेणेकरून त्यांना इतर विषयांचं पण ज्ञान होऊ शकेल, ज्याला आता नाव आहे मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच. आणि मी असं म्हणेन की जे शिक्षक पण आहेत त्यांनी सुद्धा जर याच्यामध्ये सहभाग घेतला तर स्किल कोर्सेस जे आहेत त्याच्यामध्ये त्याच्या माध्यमातून सुद्धा ते अनेक बाबी किंवा अनेक पद्धतीने ते पुढे जाऊ शकतात. ते कसं मी आपल्याला पुढे सांगते. इन्क्युबेशन सेंटर म्हणजे तुम्ही रोजगार निर्माण करण्याकरता तुमच्यामध्ये काहीतरी आयडिया आहे. अनेक व्यक्तींना लहानपणापासून काहीतरी छोट्या छोट्या गोष्टींना नाविन्यपूर्ण करण्याची इच्छा असते, पण त्याला नीट कल मिळत नाही किंवा एखाद्याला आई वडिलांचं, एखाद्याला कुठल्या तरी प्राध्यापकांचं किंवा आसपासच्या लोकांचं एक असा स्वरूप असतो की तू फक्त इंजिनियरच हो
किंवा तू फक्त डॉक्टर हो किंवा तू प्राध्यापक हो, फार कमी लोक म्हणतात. पण आता जर त्याच्यामध्ये काळ असा होता की जेव्हा प्राध्यापक हो असं सुद्धा देशामध्ये आपला हा जो काळ होता, त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की आपल्या काही ज्या खरं ज्याच्यामध्ये आपली कौशल्य आहे, कला आहे, ते सोडून आपण भलतीसकडे जातो का? कारण की कोणीतरी आपल्याला सांगतं की आपण हे करायला पाहिजे. पण मला असं वाटतं की त्याच्याकरता आता नवीन हळूहळू ही जी पद्धती येते त्याची अंमलबजावणी करणं ही कुलगुरूंच्या करता एक खूप महत्वाची भूमिका आहे. आव्हान तर आहेच, पण आम्ही सगळ्यांना आवडतंही याच्याकरता आहे, कारण की याच्यामध्ये तुम्हाला रोजगार फक्त मागायचा नाही आहे, तुम्ही लोकांना रोजगार देऊ पण शकता. असं जर आपण करू शकलो तर त्याचं नाव आहे उद्यमशीलता. आणि उद्यमशीलता म्हणजे एम्प्लॉयमेंट, आणि एम्प्लॉयमेंटच्या बरोबर एम्प्लॉयबिलिटी आणि त्याच्याबरोबर एंटरप्रिन्युअरशिप असे हे तिन्ही शब्द जोडलेले आहेत. म्हणून एंटरप्रिन्युअरशिप मध्ये जर लोक गेली आणि आपल्या आवडीने गेली आणि अजून 2 लोकांना त्याच्यामध्ये रोजगार दिला, किंवा विद्यापीठं पण अशी झाली की याच्यामध्ये असे रिसर्च होत आहेत की ज्याच्यातनं पेट्रोलचा पर्याय मिळतोय, असे रिसर्च होत आहेत की ज्याच्यामधनं आपल्याला कोरोनाशी संबंधी लस तयार करण्याकरता मार्ग मिळतोय, आपल्याला मास्क बनवण्याकरता मार्ग मिळतोय, आपल्याला अनेक प्रकारचे जे त्याचे ऑक्सिजन पुरवठ्याकरता ज्या बाबी आहेत त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण गोष्टी मिळतात, त्या व्हेंटिलेटर्स तयार करण्याकरता मिळत आहे. तर याच्यामध्ये अनेक लोकांना स्टार्टअप्स किंवा स्टँडअप्स जे आपण म्हणतो ते तयार होत आहे. आणि जेव्हा व्यक्ती स्वतः त्याच्यामध्ये स्टार्टअप्स आणि याच्यामध्ये जातो तेव्हा तो त्याच्यामध्ये मन लावून काम करतो, तो कोणावर डिपेंडेंट राहत नाही. माझा पूर्ण विश्वास आहे की यांनी भ्रष्टाचार पण कमी होईल आणि आपल्या देशामध्ये पण हा एक महत्वाचा भाग होईल की शिक्षण क्षेत्रामध्ये आपण अशा पद्धतीला उद्यमशीलतेला आणण्याचा प्रयत्न केला. असे जे कॉन्ट्रॅक्ट टीचर्स देखील माझ्या समोर आहेत, कमी आहेत मी मानते, पण ते जर पुढे आले तर त्यांना पण आम्ही पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही इन्क्युबेशन मध्ये पण त्यांना वाव दिला की तुला इथे 11 महिने काम आहे, पण पुढे तू आमच्या सोबत राहून हे करू शकतो. अशा पद्धतीने आम्ही त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करतो आहो. असं जर एक चित्र तयार झालं तर एक मनामध्ये आपल्या प्रोफेशनची, ज्याला आपण म्हणतो की नोबेल प्रोफेशन आहे, त्याचा एक सन्मान राहतो. आणि याच्याकडे असंच बघितलं गेलं पाहिजे. आज आम्ही कुठेही जातो तर पहिले आम्हाला जर सांगण्यात, जसं अगदी नवीन ठिकाणी गेलो तर आम्ही सांगितलं आम्ही शिक्षण क्षेत्रातले आहोत, तर ते आम्हाला म्हणतात नाही आम्ही टीचरचा सन्मान खूप करतो, आम्हाला अतिशय मान सन्मान आहे कारण की तुम्हीच लोकांनी आम्हाला पुढे आणलेलं आहे, अशी म्हणणारी पण लोक आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्याकडे त्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं पाहिजे. मी थोडंसं याच्याकरता एक आणखीन सांगते की 2000 सालापासून जो हा पॅटर्न बदललेला आहे की आपण जास्तीत जास्त आपण नॉन ग्रँट कडे चाललेलो आहोत. हे जर आपण विदेशी शिक्षण पॅटर्न कडे संबंधित तुलना केली किंवा पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की तिथे प्रोफेसर असो किंवा लेक्चरर असो किंवा कोणीही असो, त्याच्यामध्ये कसं लक्षात येतं की त्यांनी जर तेवढी गुणवत्ता दाखवली तरच त्याला प्रमोशन असतं आणि परत त्याला 5 वर्ष दिली जातात. जर त्याच्यात त्यांनी काही नाही केलं तर त्याचं डिमोशन होतं. असं खूप विद्यापीठांमध्ये आहे. अनेक विद्यापीठांची मी नावं घेऊ शकेन, पण मी याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की या सगळ्या पद्धतीचा आपण जो विचार आहे तो यासाठी करणं आवश्यक आहे की एकदा मी एका या नोकरीमध्ये लागलो की आता मी काही करीन, या भूमिकेला पण जर आपण कुठेतरी तडा देणं फार आवश्यक आहे. आणि आपली गुणवत्ता वाढवण्याकरता विद्यार्थ्यांसमोर एक नेहमी आपण रोल मॉडेल जर राहण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की विदेशांमध्ये पण हे जे सॅलरी पॅटर्न आहे, सर्टिफिकेशन आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोफेसर्सची निवड आहे, ही कशी क्वालिटी निहाय केली, कारण की त्यांना त्यांच्या देशाची काळजी आहे की माझा जो येणारा पुढचा मुलगा आहे, मुलगी आहे, ती एक चांगली सन्माननीय सदस्य म्हणून असली पाहिजे. आणि त्याच्यामुळे मला उत्तम शिक्षक हा नेमताना ही सगळी काळजी घ्यायची आहे. म्हणून त्याच्यावर पण एका प्रकारे असा विचार नोंदवला जातो की तुला चांगलं काम करायचं आणि त्या व्यक्तीच्या पण मनामध्ये हे येतं की मी हे चांगलं केलं तर माझं भविष्य आणि पर्यायाने माझ्या विद्यार्थ्यांचं आणि देशाचं भविष्य पुढे आहे. अशा सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर आपल्याकडे एखाद्या दिवशी किंवा एखाद्या किरकोळ आपण काही जर बदल करायचा म्हटलं तरी लोक त्याच्याकरता तयार होण्याची पण क्षमता पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की किरकोळ बदल म्हणजे कोणता, की मला एखादा नवीन काहीतरी आणायचंय. आज नवीन एज्युकेशन पॉलिसी आली आहे, मला काहीतरी नवीन आणायचं, आज विद्यार्थ्यांना मला एक इंटर्नशिप करता पाठवायचंय. तर त्याला 6 महिन्यामध्ये सातत्याने असं लक्षात आलं की त्या इंटर्नशिप मधनं त्याला एक
आवड निर्माण झाली आणि होऊ शकतं की येणाऱ्या पुढच्या 1 वर्षाच्या भविष्यामध्ये तो त्या इंडस्ट्री किंवा कंपनीमध्ये जसा त्याचं स्वरूप आहे त्याच्याशी तो जोडलेला राहू शकेल. आणि त्या दृष्टिकोनातनं जर आपण प्रयत्न केले तर ही पण एक मानसिकता तयार होणं ही अत्यंत महत्वाची आहे. आणि त्याच्याच बरोबर मला एक आणखीन असंही असं वाटतं की या सगळ्या बदलांमध्ये एक सर्वात महत्वाचा भाग, जसं मी तुम्हाला सुरुवातीला प्रामाणिकता किंवा ज्याच्यामध्ये नैतिकता वगैरे हे सगळं सांगितलं, एक भाग आहे भाषा. भाषा अतिशय समृद्ध असणं, तुमची विश्लेषणात्मक वृत्ती असणं, हे रिसर्च, हे शिक्षण, हे अध्ययन, अध्यापन, तुमच्या अनेक प्रकारच्या कोर्स डिझाईन सगळ्या करता हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण की जितकी समृद्ध भाषा असेल तितकी त्याच्यामध्ये लवचिकता असते, तितकं तुम्ही त्या लोकांवर प्रभाव टाकू शकता. इतकंच नाही तर त्याच्यामध्ये जसं आपण आता एक चांगला उल्लेख केला की आरोग्याचं जे रिसर्च आहे त्याला आपण एक चांगलं बळकटीला आणू शकतो. मी हे मानत नाही की आपल्याकडे आरोग्य रिसर्च कमी पडत आहे, पण हे मी मानते की ते मर्यादित आहे. ते हे तुमचं अगदी मान्य आहे की त्याला मर्यादित नसून ते व्यापक झालं पाहिजे. आणि कोणाला माहिती येणाऱ्या काळामध्ये हा जो सगळा स्वरूप आपल्या समोर दिसतोय, हे चित्र आपल्या समोर दिसतंय, याच्यामध्ये सुधारण्याकरता जर आपण प्रयत्न केले तर भारत एक जगाचा मोठा राष्ट्र म्हणून किंवा असा राष्ट्र म्हणून की ज्याच्याकडे बघितलं जाईल की भारत हा एक समृद्ध देश आहे ह्याच्यात बघितला जाईल. एक शेवटला पॉइंट फक्त मी घेते, तो मी तुम्हाला म्हटलं होतं मॉनिटरिंग आणि सोशल ऑडिट. जसं मी तुम्हाला काही मोठ्या कंपन्यांची उदाहरणं देऊ शकेन की समजा एका व्यक्तीला रिटायरमेंटला किंवा एक व्यक्तीला टेम्पररी पण लावलंय, त्याला काही महिन्याकरता लावलंय, तरी त्याला एक छोटंसं त्याच्यामध्ये ट्रेनिंग दिलं जातं. पब्लिक प्रायव्हेट याच्यामधला हा फरक पण आपल्याला त्याच्यातनं लक्षात येईल. जे प्रायव्हेट कंपनीज आहेत हे नेहमी पाहतात की त्याचं आउटकम किती निघेल, मी याला कामाला लावलं हे मला काय देऊ शकेल, असं आपण शिक्षण क्षेत्रामध्ये खूप कटाक्षाने केलं पाहिजे. आणि त्याचं मॉनिटरिंग म्हणतो आपण, त्याला वारंवार त्याच्यावर लक्ष देणं. म्हणून त्याच्याकरता छोटे युनिट्स तयार असणं, छोटे, जसं आमचं जे विद्यापीठ आहे ते 1 जिल्ह्याचं विद्यापीठ आहे, मला वाटतं खूप आदर्श विद्यापीठ आहे, हे पूर्ण भारतात कुठेच नाही आहे. असं जर आम्ही केलेलं आहे, त्याच्यामध्ये ज्या काही लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेऊन केलेला आहे, लोकांचा ज्याच्यात हातभार लागलाय, त्यांचे हे विचार अतिशय चांगले आहेत की आपण छोट्या छोट्या युनिटला चांगल्या पद्धतीने वाढवू शकतो. तसं पाहिलं तर अगदी छोटं नाही, 1-1.5 लाखाच्या पर्यंत विद्यार्थी जरी शिकत असले तरी प्रश्न असा आहे की त्याचं जे मॅनेजमेंट आहे, त्याचं जिओग्राफिकल एरिया सुद्धा जर हे केलं तर त्याचं पण मॉनिटरिंग करणं, सोशल ऑडिट करणं की बरोबर सगळ्या गोष्टी चालल्या आहेत की नाही, ही पण एक कुलगुरूंची मोठी जबाबदारी असते. आणि वास्तविकता समजून घेण्याकरता जिथे कुठे जर त्रुटी दिसत असतील तर त्याला नीट करणं. कुलगुरू हा कोणाचाच नसतो किंवा ती काही व्यक्ती कोणाची नसते, ती सगळ्यांचीच असते असं मला म्हणायचं आहे. म्हणून ती जी व्यक्ती आहे त्याला एकच ध्येय आहे की विद्यापीठाला चांगल्या जर गुणवत्तेकडे न्यायचं असेल, त्याला संख्यात्मक पण पाहिजे, गुण पण पाहिजे, एखादा सोशल त्याच्याकडे अँगल पण पाहिजे पाहण्याचा, आणि म्हणून त्याच्याकरता सोशल ऑडिट हे महत्वाचं आहे. आपण आपल्या इन्कम ऑडिट करतो, आपण आपल्या ऍडमिनिस्ट्रेशनचं ऑडिट करतो, जसं मी तुम्हाला आता नॅकचं सांगितलं तसं अकॅडमिक ऑडिट करतो, तर मग आपल्याला सोशल ऑडिट ही करायला पाहिजे. असं जर आपण शिक्षण क्षेत्रामध्ये अकॅडमिक ऑडिट हे करत राहिलो तर मला वाटतं ही जी येणारी प्रश्न आहे किंवा आम्ही वारंवार मांडतो की हे जे नॉन ग्रँट आता कोर्सेस आहेत ते ग्रँटेबल आले पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले उत्तम शिक्षक मिळाले पाहिजे, हे आम्ही वारंवार अनेक प्लॅटफॉर्मवर मांडतो, ज्याच्यातनं कुठेतरी त्या गोष्टीला एक वाव मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये हे एक आपल्याला समृद्ध असं शिक्षण क्षेत्र तयार करणं आवश्यक आहे. मी परत एक मुद्द्यावर येते की मी म्हणत होतो की विकासाचा पाया म्हणजे शिक्षण, विकासाचा पायाचा दुसरा भाग्य म्हणजे आरोग्य, आणि त्याच्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी त्याच्याशी जोडल्या असतात किंवा असल्या पाहिजे. तर शिक्षणामध्ये या सगळ्या गोष्टी आपण जर बघतो की या जोडलेल्या असतील किंवा आहेत तरच विकास होऊ शकेल. म्हणून प्रत्येक व्यक्ती म्हणजे याच्यामध्ये मी तर म्हणेन पालकांची भूमिका पण तेवढीच आवश्यक आहे, आणि बाकी जे ऍडमिनिस्ट्रेशनचे जितके पदाधिकारी आहे ते पण सक्षमतेने काम करणे, बिनचूक काम करणे, आणि एका ध्येयाला धरून की माझं जो काम आहे, मला जे काम मिळालेलं आहे त्याच्याशी मी प्रामाणिक राहीन आणि एका चांगल्या दिशेकडे नेणं, हे मला वाटतं कोणत्याही देशाकरता, भारत असो, कोणी असो, महाराष्ट्र असो, एक विद्यापीठ असो, कोणी असो, त्याच्याकरता हे एक युनिव्हर्सल ट्रूथ आहे जे असणं आवश्यक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की उच्च शिक्षणाचा पाया
हा पक्का होणं खूप आवश्यक आहे. मला अतिशय आनंद आहे की शिक्षण क्रांती संघटना यांनी एक निश्चित वाचा फोडण्याकरता आम्हाला हे एक चांगला प्लॅटफॉर्म दिलेला आहे. आम्ही निश्चित या दृष्टिकोनातून प्रयत्न करत राहणारच आहोत. येणाऱ्या काळामध्ये आणखीनही काय वेगळं आणता येईल. मी तर नेहमी नाविन्यपूर्ण आणि मी जास्तीत जास्त फोकस मल्टीडिसिप्लिनरी इंटरडिसिप्लिनरी करता देते आहे की ज्याच्यातनं विकास हा विद्यार्थ्यांचा असो किंवा शिक्षकांचा असो, हे सगळे आपलेच आहे आणि त्याच्यातनं त्यांचा जो विकास आहे तो अतिशय समृद्धशाली व्हावा या दृष्टिकोनातूनच आमची भूमिका राहणार आहे. मी परत शिक्षण क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांचे सर्व पदाधिकारी ज्यांनी अतिशय एक चांगला ध्येय ठेवून आज याचं आयोजन केलेलं आहे त्यांचे मी अत्यंत आभारी आहे आणि मी इथे थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, कारण अतिशय सखोल आणि सुबोध विवेचन आपण केलं. आपण सुरुवात केली, आपण जशा अर्थशास्त्राच्या तज्ज्ञ आहात तर आपण सुरुवात केली GDP वरून की 6% खर्च व्हायला हवा, परंतु तो होताना दिसत नाहीये. 2018चा ऑक्सफॅम वेल्थ रिपोर्ट जर आपण पाहिला तर त्याच्यामध्येही सांगितलेलं आहे की तुम्ही अप्रत्यक्ष करांचं प्रमाण वाढवण्यापेक्षा प्रत्यक्ष करांचं प्रमाण वाढवा. जसं की वेल्थ टॅक्स किंवा इनहेरिटन्स टॅक्स जर का आपण वाढवला श्रीमंतांवरचा आणि फक्त 0.5% जरी वाढवला तरी सुद्धा शिक्षणावरचा बराचसा खर्च आपण कमी करू म्हणजे बोजा कमी होऊ शकतो आणि आपल्याला बरेचसे पैसे वापरायला मिळू शकतात शिक्षण क्षेत्रात. शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी खरं म्हणजे दुर्लक्षिल्या गेल्या आहेत. तर आरोग्याची साथ येऊन गेली तशी शिक्षणाची साथ जर यायला हवी असेल तर आर्थिक बाजूनेही आणि बौद्धिक बाजूनेही काय काय प्रयत्न व्हायला हवेत असं तुम्हाला वाटतं? आपला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये अगदी बरोबर आहे की जसं आरोग्याची साथ येऊन गेली तसं शिक्षणाकरता पण एक क्रांतीची आवश्यकता आहे. एक ते आपल्याला म्हणजे मी असं म्हणेन की एक पायंडाच टाकला पाहिजे की ही गोष्ट झाली पाहिजे. मला एक आठवतं की जेव्हा UNDPने एक सर्वात पहिले प्रकार सुरू केला होता की 6% शिक्षणावर आणि 3% आरोग्यावर, म्हणजे 9% हे कुठेही वाया जायला नको, हे इथेच खर्च झाले पाहिजे आणि प्रामाणिकपणे खर्च झाले पाहिजे. तेव्हा आपले तत्कालीन जे पंतप्रधान होते त्यांच्याकडे काही NGOs गेले होते आणि त्यांनी कसा पोस्टर नेला होता, त्याच्यामध्ये लिहिलं होतं 9 इज माइन, म्हणजे 9% हे माझे आहेत, 9 इज माइन, माझ्यावर खर्च करा, हा त्यांच्यावर आग्रह केला होता. आणि मी त्या NGO मध्ये काम करत होती म्हणून मला माहितीये की ते किती महत्वपूर्ण होतं. आणि असा संदेश दिल्यानंतर मग काही ना काही प्रमाणात वाढ होईल अशी अपेक्षा आपण ठेवली होती. तर मी हे अगदी मानते की हा पैसा जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, कारण की हा टॅक्सपेअरचा आहे, ही पब्लिक मनी आहे आणि त्याला जबाबदारीने नुसतं खर्च करणं नाही तर त्याला शेवटल्या टप्प्यापर्यंत योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवणं आणि देशाच्या समृद्धीचा विकास करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मॅडम, जसं आपण उल्लेख केला, नवीन एक प्रश्न आपल्या समोर आलेला आहे की सर्व कृषी विद्यापीठात महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी एकसारखी होताना दिसत नाही, तर याची नेमकी काय कारण आहे असं आपल्याला वाटतं? खरं पाहिलं तर असं ठिकाणी काही झालं असेल तर तो प्रत्येक विद्यापीठाचा मॅनेजमेंटचा भाग आहे, परंतु तसं बघितलं तर आम्हाला म्हणजे महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी करावीच लागते आणि आम्हाला त्या पद्धतीनेच काम करावं लागतं. जर आम्ही त्याचा दुरुपयोग करत असो किंवा त्याच्या चुकीचं वापरत असो किंवा त्याच्यामध्ये नाही लक्ष देत असो तर हे बरोबर नाही. याचं कारण असं की त्याच्यामध्ये ज्या काही मर्यादा घातलेल्या आहेत त्या विद्यापीठाच्या विकासाकरता आहेत आणि त्याची कारणं आता मी परत सांगते की आपण प्रत्येक विद्यापीठाचं नाही सांगू शकणार, कारण की ते प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. पण जर होत नसेल तर ती कुलगुरूंची जबाबदारी आहे आणि आम्ही तर ते अक्षरशः गीता आणि बायबल सारखं आमच्या डोळ्यासमोर ठेवून काम करतो की हे असं लिहिलेलं आहे, या पद्धतीने काम होईल. पुढला प्रश्न असा आहे मॅडम की बऱ्याचदा आपण ऐकतो की एखादं जर का विद्यापीठ असेल तर त्याची किमान 2 किंवा 3 शकलं झाली तरच ते व्यवस्थित चालू शकेल, इतका बोजा वाढतो आहे का काय असं कदाचित प्रश्न येतो.
तर विद्यापीठ स्थापनेच्या वेळी असलेली महाविद्यालयांची संख्या आणि आज वाढलेली संख्या यामुळे विद्यापीठ प्रशासनावर म्हणजे तिथल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जर जो काही भार पडत आहे, तर त्याच्यासाठी कुलगुरू म्हणून काय नियोजन आपण केलेलं आहे? विद्यापीठांमध्ये महाविद्यालयाची संख्या ही वाढणं स्वाभाविक आहे, कारण की जेव्हा आपण मास एज्युकेशन म्हणतो तेव्हा ती जास्तीत जास्त मुलांना आणि मी तर असं म्हणेन की मुलींना, म्हणजे इथे माझा विशेष लक्ष राहील की जे महिला महाविद्यालय आहेत किंवा मुलींची जी संख्या ती वाढणं किंवा वाढून घेणं हे खूप महत्वाचं आहे. आता याच्याकरता आपला प्रश्न बरोबर आहे की नियोजन कसं केलं गेलं पाहिजे. तर नियोजनाकरता निश्चित याच्यामध्ये आपल्याला अनेक शाखा विभागून घेता येतात. आमच्या समोर जे प्राचार्य आहेत त्यांना पण आम्हाला याच्या कामामध्ये घेता येतात. प्राचार्य आम्हाला त्या बाबतीत मदत करतात आणि वेगवेगळ्या ठिकाणून जे प्रस्ताव येतात की या एरियामध्ये कॉलेज नाही, म्हणजे जर तुम्ही विचार करा की एका विद्यार्थ्याला फक्त कॉलेज शिक्षणाकरता जर रोज 10 किलोमीटर जावं लागत असेल, तर आता कोरोना काळामध्ये ठीक आहे त्याला ऑनलाईन होत आहे, पण मग प्रॅक्टिकलचं कसं होणार, नाही का? तर असे जर आपण त्या एरियामध्येच त्यांना जर मिळवून घेतलं आणि तर ते जास्त त्याच्या फायद्याचं होऊ शकेल. मी परत महिलांचा प्रश्न याच्याकरता आणीन की जर त्यांना शिकता येत नसेल तर त्यांचे आई वडील एकच पर्याय त्यांच्या समोर ठेवतात, आपल्याला सगळ्यांना माहितीये की लग्न करून टाका. पण हा कसा पर्याय होऊ शकतो? हा पर्याय म्हणजे तुम्ही एका मानवीय संसाधनाला कमी करताय, त्याला छाटताय, त्याचा विकास होऊ देत नाही असं स्पष्ट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या भागांमध्ये महाविद्यालयांची संख्या वाढणं आवश्यक आहे, पण त्या पद्धतीने विद्यापीठाने जर नियोजन बरोबर केलं तर तिथले जे प्राचार्य आहेत त्या एरियाचं किंवा तालुक्याचे जे प्रशासन विभाग आहे त्याच्याबरोबर जे आमची आंतरिक यंत्रणा आहे ती जर सक्षम झाली, आम्हाला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पण जर जशी आवश्यक क्षमता आहे तशी मिळाले तर हे निश्चित काम होऊ शकतं. कारण की शिक्षण तर वाढलंच पाहिजे आणि त्याच्याकरता हा प्रत्येकाचा अधिकार आहे, तो त्याला मिळाला पाहिजे. धन्यवाद मॅडम. पुढला प्रश्न असा आहे की शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक, सहाय्यक प्राध्यापक आणि कर्मचारी यांची नोकर भरती केंद्रीय पद्धतीने घेणं कितपत योग्य असेल? याचं कारण असं, या प्रश्नामागची भूमिका अशी आहे की बऱ्याचदा लोकल पॉलिटिशियन्सचा खूप हस्तक्षेप असतो तिथल्या संस्थेमध्ये. कदाचित बऱ्याचदा त्यांच्याच राजकारणी लोकांच्याच संस्था असतात, त्यामुळे त्यांच्या मर्जीतलेच उमेदवार तिथे भरले जातात, बराच पैशाचा बाजार होतो. तर आपण जे म्हणालात की म्हणजे विद्यापीठामध्ये जे परमनंट टीचर म्हणून लागलेले आहेत ते त्यांची सुद्धा कुपमंडूक वृत्ती दिसून येते की आपल्याला जितका सिलेबस दिलेला आहे तेवढाच आपण शिकवायचं, त्याच्या पलीकडला विचारही आपण करत नाही. तर त्यासाठीच हे आहे की खरंच गुणवत्तापूर्वक नोकर भरती व्हायला हवी असेल तर केंद्रीय पद्धतीने का होऊ नये आणि त्याच्यावर आपल्या भूमिका काय आहे? खूप चांगला प्रश्न आहे हा की केंद्रीय पद्धतीने निवड होणं हा एक बाजूने जर आपण प्राथमिक विचार केला तर हा भाग सगळं म्हणजे आपण म्हणतो यशस्वी होऊ शकतो. कारण की कोणीच कोणाला ओळखत नाही, तुम्ही फक्त गुणवत्ता पाहताय. तो जो इंटरव्ह्यूच्या वेळेला आलेला व्यक्ती आहे तो तुम्हाला ज्यांनी ते खरं काम केलेलं आहे त्याच्याबद्दल सांगतोय, त्याचं बोलणं, त्याची भाषा, त्याचं त्या विषयाचं ज्ञान हे खऱ्या अर्थाने पारखलं जाऊ शकतं, हे अगदी बरोबर आहे. पण असंही नाही की केंद्रीय पद्धतीने केलं म्हणजे त्याच्यात पॉलिटिक्स येत नाही, ते पण कुठून तरी येतं, पण ते येता कामा नये याच्याकरता मात्र प्रयत्न करणं हे आवश्यक आहे. आम्ही असा प्रयत्न निश्चित करतो की आपल्याला कोणाचाही दबाव असेल काही असेल तरी आपण तसं न करता विद्यापीठामध्ये चांगलं जर आणण्याचा प्रयत्न केला तर हा खरं करण्यासारखा आहे. पण हा निश्चितच तुम्ही जे म्हणाला की लोकल जे पॉलिटिक्स आहे त्याच्यापेक्षा तिथे उलट केंद्र सरकारने काही मर्यादा घातली की या गोष्टी याच नियमातनं होतील, त्याच्यामध्ये दुसरा कुठल्या व्यक्तीचं अपॉइंटमेंट होईल. कारण की अशी काही अपॉइंटमेंट झालेली आहे जे अतिशय चुकीच्या पद्धतीचे आहेत आणि त्याचा परिणाम भोगावा लागतोय. आपण परत जसं म्हणाला, तुम्हाला मुद्दा अतिशय आवडलाय की तो पब्लिक मनी त्या लोकांवर खर्च झालेला आहे, जो लोकांनी कष्टाने टॅक्स दिलेला आहे तो त्या लोकांवर खर्च झालेला आहे, त्यांना
त्याच्यामध्ये अनेक विद्यापीठाला त्या अडचणी येतात आहेत. तर असा हा थांबण्याकरता हा एक मार्ग म्हणून निश्चित होऊ शकेल. पण याच्याही मध्ये जे शितके प्रशासक आहेत, पुढे येणार आहेत, आत्ता आहेत आणि ज्यांची जी भूमिका राहणार आहे ती मात्र अशी ज्याला म्हणतो आपण ट्रान्सपरंट किंवा अतिशय पारदर्शी अशी असायला पाहिजे, तेव्हा हे यशस्वी होऊ शकते. मॅडम, याबाबत कुलगुरू म्हणून आपली भूमिका काय असू शकेल? समजा जर का महाराष्ट्रातल्या सर्व कुलगुरूंनी ठरवलं की आपण असं एक पत्र आपल्या माननीय राज्यपालांना देऊया की आपण केंद्रीय पद्धतीने, बरं केंद्रीय पद्धतीमध्येही काही त्रुटी असतील, परंतु इथे जसं जवळपास सगळीकडेच घोडेबाजार चालतो तसा तरी कदाचित होणार नाही, तर यावर आपण जरा सविस्तर बोलावं. आपण याच्याकरता UPSC MPSCचं जसं आपण बोललो किंवा सेट नेट परीक्षांच्या बद्दल बोलतो, तर त्याचे कसे त्याच्यात कमीत कमी भ्रष्टाचार आहे मी असं म्हणेन, कारण की तिथे खूप स्क्रीनिंग कडनं जावं लागतं. अगदी 1-2% असेल, कदाचित 5% पण असेल, पण त्यालाही कमी करता येऊ शकतं. तर मला असं वाटतं की याच्याकरता मी निश्चित त्याचा पुरस्कार करेन की आपल्याला हे जर कमी करायचं असेल, म्हणजे गैरमार्ग कमी करायचे असतील आणि चांगले आपल्याला लोक हवे असतील, तर आपलं विद्यापीठामध्ये कोणी ना, मग एखादा केरळचा व्यक्ती येऊ शकतो, एखादा बंगालचा व्यक्ती येऊ शकतो, एखादा जवळपासचा येऊ शकतो, किती लांबचा येऊ शकतो. तो भाग नाही आहे. भाग तो आहे की तो व्यक्ती किती आपली गुणवत्ता देऊ शकेल. पण एकच प्रश्न आहे की इथे लोकल भाषा, कारण की जे मुलं शिकायला येतात त्यांची मातृभाषा मराठी राहणार, म्हणजे आपण महाराष्ट्राचा विचार केला तर काही सगळेच इंग्लिशमध्ये राहून बोलू शकणार नाही. आणि म्हणून तिथेच आपल्याला थोडासा एक विचार करावा लागतो की जो शिक्षकाची जी नेमणूक केली जाईल ते जरी आपल्या जवळपासच्या लोकांची केली, पण त्याच्यामध्ये गुणवत्ता पूर्ण केली आणि त्याच्यामध्ये त्याचे रिसर्च क्वालिटी पाहिले, त्याचे ज्याला म्हणू आपण टीचिंग लर्निंग एबिलिटीज पाहिल्या, तर ते जास्त महत्वाचे ठरू शकते. पुढला प्रश्न असा आहे की काही लोकांनी असं पाठवलेलं आहे की जास्त शिकून काही उपयोग नाही, अशी खूप लोक म्हणत होती. तर गेली 10 वर्ष खरं होत आहे. एखादा कौशल्य आधारित कोर्स केला असता तर बरं झालं असतं. प्राध्यापक होणे हे आमच्यासारख्या गरीब व मागासवर्गीयांचे काम नाही. तर बऱ्याचदा ही म्हणजे सल आहे प्रत्येकाच्या मनातली की सिस्टीमच करप्ट आहे किंवा गेली 10 वर्ष काही केलेलं नाहीये. तर याच्या संदर्भात आपण काय बोलाल? मी स्किल कोर्सेसची खूप मोठी पुरस्कर्ती आहे असं मी स्वतःला याच्याकरता मानते, कारण की मी जेव्हा आधी एका जसं तुम्ही सांगितलं एका ठिकाणी मी प्राचार्य होते, तेव्हा मी 24 स्किल कोर्सेस चालवले होते आणि आज मी माझ्या विद्यापीठामध्ये 96 कोर्सेस चालवते आहे. याचं कारण असं आहे की असं म्हणू नाही की खूप शिकून उपयोग काही होत नाही, या विचाराची मी नाही. तुम्ही शिकलं पाहिजेच. मी परत म्हणेन, जसं मी आधी म्हटलं होतं की शिक्षणाने रोजगारच मिळेल असं समीकरण प्रत्येक ठिकाणी मांडणं चुकीचं आहे. म्हणजे असं होऊ शकतं की तसा रोजगार जसा तुम्हाला पाहिजे आहे, आता तेवढी रोजगाराची निर्मिती मार्केटमध्ये करण्याकरता तुम्हाला कोर्सेस तर तशी बदलावे लागतील ना. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जर समजा एखाद्या केमिस्ट्रीमध्ये MSc करत असाल, पण त्याच्याबरोबर तुम्हाला समजा एखाद्या मेडिसिनल केमिस्ट्री किंवा तुम्हाला मी आणखीन जरा थोडं भन्नाट आयडिया देते की तुम्ही जर एखाद्या म्युझिकमध्ये देखील तुम्हाला इच्छा असेल तर काय हरकत आहे शिकायला. तुम्हाला जर एखाद्या लँग्वेजमध्ये उत्तम तुमची मास्टरी असू शकते, तर तुम्ही ते शिकायला पाहिजे. आणि त्याच्यातनं होऊ शकतं की हे उच्च शिक्षणामध्ये जास्त शक्य आहे. शाळांमध्ये अजून याची सुरुवात पण झाली नाही आहे. आपल्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये म्हटलंय की तुम्ही शाळेमध्ये पण सुरू करा. ती खरी सुरुवात आहे, करेक्ट सुरुवात आहे ती, पण अजून काही तिथे आलेलं नाही आहे. पण आज जे विद्यार्थी आहेत त्यांनी समजा एखादं काही असं वेगळं घेतलं आणि ज्या काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज जरी ज्या आहेत त्या अशा प्रकारच्या प्राध्यापकांना घेत आहेत. आणि मी तुम्हाला एक उदाहरण देते. HDFC एक बँक आहे, तुम्ही सगळ्यांनी नाव ऐकलं असेल. असे काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये, त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणजे समजा एखाद्या इंजिनियरचा इंटरव्ह्यू असेल किंवा एखाद्या प्रोफेसरचा इंटरव्ह्यू असेल, तर त्याच्यामध्ये त्याला जितके प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये तर एक प्रश्न 2-3 प्रश्न नक्की असतात की तुझी आवड काय,
की त्याच्यामध्ये तो काय आणखीन करू शकतो. कारण की तो पाहतो की हा आल्यावर माझ्या कंपनीला आणखीन काय देऊ शकेल. तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तर तो देईल, त्याचं काम तो करेल, पण त्याच्यानंतर तो नुसताच असं बसा राहत असेल तर मला त्याचा पूर्ण उपयोग करून घ्यायचा आहे. असं कुठेतरी तत्वज्ञान हे शिक्षण क्षेत्रातलं आलं पाहिजे. तेव्हा हा जो प्रश्न आहे की काय शिकून फायदा, असं नाही, तुम्ही उच्च शिक्षित झालेच पाहिजे, पण तुम्ही असं विचार केला पाहिजे की त्याच्यातनं माझं जी आवड आहे, माझी जे स्किल आहे, त्याला मी कसं वाढवू शकेन. होऊ शकतं तुम्ही फिजिक्सच तुमची स्किल असेल, केमिस्ट्रीच तुमची स्किल असेल, तर वन ऑफ द बेस्ट थिंग काय त्याच्यापेक्षा चांगलं तुम्ही वाढवा. पण त्याच्याबरोबर समजा असं वाटत असेल की नाही मी याच्या चुकीने आलो, किंवा मला कोणीतरी, मी तुम्हाला एक उदाहरण पण सांगितलं आता की कोणी वडिलांनी सांगितलं नाही बाबा तू इंजिनियरच, तर त्यांनी ते जबरदस्ती आणलं, तर मग तुला मार्ग नाहीये ना, तू तिथे पूर्ण ब्लॉक झालास. मग त्याच्यापेक्षा तुला मार्ग देण्याकरता हे असे कोर्सेस आहेत आणि त्याच्यातनंही तुम्ही तेवढेच पैसे कमवू शकता. किंबहुना मी असे काही स्टार्टअप्स पाहिलेले आहे जे पहिले वेगळं करत होते, नंतर आवडीचं करायला लागले आणि ते आता मिलेनियर्स झालेले आहे. आपल्याला वेळ असेल तर मी एक पटकन उदाहरण देते. एका इंजिनियर असा मुलगा होता जो मी साधारणपणे 20 वर्षापासून त्या व्यक्तीला ओळखते आणि त्यांना वडिलांनी सांगितलं होतं की तुला तर सिव्हिल इंजिनियर किंवा मेकॅनिकल इंजिनियर किंवा सॉफ्टवेअर इंजिनियरच व्हावं लागेल. मुलाची इच्छा नव्हती, त्याला कळत होतं की मला काहीतरी पाहिजे, पण पर्याय नाही, कारण की वडिलांशी तेवढा झगडा करण्याची पण किंवा विरोध करण्याची पण म्हणजे हिंमत नव्हती. मुलगा हुशार होता, नॉन स्टॉप 4 वर्षामध्ये सगळं केलं, तो चांगल्या याच्यात आला आणि त्याच्यानंतर त्यांनी जे 4 वर्षामध्ये आकलन केलं, त्यांनी ती डिग्री जाऊन आपल्या वडिलांना दिली की बाबा ही तुमची डिग्री. वडील म्हणाले तू काय बोलतोय, ही माझी डिग्री कशी असू शकेल. नाही, हे तुम्ही म्हटलं म्हणून मी केलं. मला आता पूर्ण लक्षात आलेलं आहे की मी आता पैसे मिळवेन आणि मला जे हवंय ते मी करेन. म्हणजे तू काय करणार, वडिलांना आणखीन टेन्शन की आता हा काय करणार आहे. त्यांनी सांगितलं की मला मास कम्युनिकेशन मध्ये जायचं आहे. बघा कुठे इंजिनिअरिंग आणि कुठे मास कम्युनिकेशन, पण ती त्याची आवड होती आणि त्यांनी त्याच्यानंतर 1 वर्ष नोकरी करून स्वतःची कंपनी काढली, स्वतःच्या वडिलांशी काही पैसे मागितले नाही आणि मास कम्युनिकेशन मधनं तो मुंबईच्या एका मोठ्या ठिकाणी त्यांनी स्वतःचा स्टार्टअप काढून त्यांनी अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये इनोव्हेशन्स केले आणि आज तो लॉस एंजल्समध्ये मिलियनियर झालेला आहे. तो म्हणतो की मी इंजिनिअरिंग सेक्शनमध्ये असतो तर आज कुठेतरी पगार एक ठराविक कमवत बसलो असतो. आज मी स्वतःचंही प्रॉफिट काढतो आणि माझ्या हाताखाली 15 एम्प्लॉईज आहे, मी त्यांना पण काम देतो. ही स्किलची पॉवर आहे. म्हणूनच कदाचित म्हटलं जातं की एज्युकेशन इज नॉट जस्ट फॉर एम्पॉवरमेंट, इट इज फॉर एनलायटनमेंट. तर कदाचित तुम्ही त्याचं खूप छान उदाहरण दिलं. पण मॅडम प्रश्न असा येतो की यामुळे शिक्षण क्षेत्र खाजगीकरणाकडे जात आहे का, आणि जर खाजगीकरण होणार असेल तर प्रत्येक गोष्टीत आपण बघितलं की खाजगी हॉस्पिटल्स बघा, तिथेही खूप फी आकारली जाते. इथेही तसंच आहे की बऱ्याच तंत्र शिक्षण संस्थांमध्ये भयंकर लाखो रुपये वगैरे फी घेतली जाते. तर आपण नवीन वर्गव्यवस्था तर जन्माला घालत नाही आहोत ना की जी केवळ आणि केवळ पैशावर अवलंबून आहे. जशी पूर्वी आपली कास्ट बेस्ड होती तशी आता मनी बेस्ड होऊ घातलंय का काय, असा प्रश्न आहे. या विषयावर मी स्वतंत्र बोलते, म्हणजे माझा 1-1, 2-2 तास याच्यावर लेक्चर झालेले आहे. मी प्रथमच जाहीर करते की मी शिक्षण क्षेत्राच्या खाजगीकरणाच्या विरोधातली व्यक्ती आहे. मला खाजगीकरण व्हायला नको आहे आणि जसं आपण म्हणताय तसं तर अजिबात व्हायला नको की शिक्षण क्षेत्रामध्ये जर आपण फक्त पैसा कमवण्याकरता खूप मोठी रक्कम जर घेतल्या तर कितीतरी लोक त्याच्यातनं बाहेर पडतात. आता लोक असे म्हणतात की बँका तर लोन देतात आणि तुम्ही बँकांचे लोन घेऊनही करू शकता, असे पण लोक सांगतात, पण तरी ते सगळ्यांच्या खिशाला परवडेल असं होत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये एक ब्लेंडेड अप्रोच वापरता येतो की तुम्ही त्याच्यातले काही भाग म्हणजे केंद्र जर शासनाचा विचार केला, राज्य शासनाचा विचार केला तर ते याला खूप चांगलं करू शकतात की त्याच्यावर एक नियंत्रण ठेवायचं की इतक्याच्या वर तुम्ही फी घेऊ शकत नाही किंवा इतक्या सोयी तुम्ही त्याच्यामध्ये देणं आवश्यक आहे. तर नियंत्रित पण काही प्रमाणात त्यांना सूट द्यायची की तुम्ही एक चांगला व्यक्ती, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करा, त्याच्यामध्ये मर्यादा लावायची नाही. असं काहीतरी मॉडेल ज्याला PP म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेल असं होऊ शकतं, पण त्याच्यातही खूप काळजी घ्यावी लागते.
ते काही खूप सक्सेसफुल प्रत्येक ठिकाणी होतच असं नाही. पण काही काही शाळा आहेत, मी तुम्हाला सांगते, ज्यांना मी जवळून पाहिलेलं आहे. काही कॉलेजेस पण आहेत, काही ऑटोनॉमस महाविद्यालयात पण आहेत, काही विद्यापीठ आहेत, की त्यांनी जर अशी सांगड घालण्याचा प्रयत्न केला असेल तर ते क्वालिटी एज्युकेशन देऊ शकतात. आणि त्याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे खाजगीकरण सगळं त्यांच्यावर सोपवून दिलं आणि आपण त्याच्यातनं मोकळे झालो तर मग याच्यामधनं बाजारीकरण जास्त वाढेल आणि त्याचा परिणाम हा चांगला होणार नाही. म्हणून मला असं वाटतं की हे सगळे, मला असं वाटतं एक विचार करण्यासारख्या गोष्टी, आणि ते पूर्णपणे खाजगीकरणाकडे जाऊ नये. धन्यवाद मॅडम. पुढला प्रश्न असा आहे की अलीकडे शासनाने विद्यापीठ केवळ डिग्री देणारं दुकान केलंय. याच्यावर तुम्ही आधीच म्हणालात की आता आपल्याला अप्रोच बदलायला हवा म्हणून. तर दुसरा असं आहे की विनाअनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राचार्य, कुलगुरू, कुलसचिव, डीन या पदावर निवड होते. पण विना अनुदानित महाविद्यालयात पूर्णवेळ सहाय्यक प्राध्यापक असणाऱ्या व्यक्तीचं अनुदानित महाविद्यालयात निवड झाल्यास त्यांचा अनुभव मात्र ग्राह्य धरला जात नाही. याबद्दल आपलं मत सांगावं. बरोबर. मी अनेकदा याच्यावर चर्चा केली आणि चांगला प्रश्न आहे हा. मी आत्ताच म्हटलं की नॅकनी एक मुभा दिली आहे की तुम्ही यांना फुल टाइम टीचर माना. जर हीच परिस्थिती पुढे राहिली आणि टीचर्स कमी पडायला लागले तर मी, तुम्हाला आठवत असेल, मी शेवटी असं बोलले आहे की जे अप्रूव्ड टीचर्स आहेत याची पण एक घोषणा करावी लागेल आणि त्यांना या सगळ्या म्हणजे हा बदल करावा लागेल. अजून झालेला नाहीये पण हे करणं अपेक्षित राहील शासनाचं. UGC ला करावं लागेल, नीती आयोगाला करावं लागेल, त्याच्यानंतर अनेक कमिशन्स आहेत, हायर एज्युकेशन मिनिस्ट्रीला करावं लागेल याच्याकरता. कारण की त्यांना टीचर्स लागतील, त्यांना डीन्स लागतील, त्यांना एक्सपर्ट्स लागतील, त्यांना अनेक ठिकाणी लोक लागतील. तर ज्यांनी हे आज जरी नसेल तरी आमचा हा प्रयत्न चालू आहे की जसं नॅकनी म्हटलेलं आहे की तुम्ही यांना फुल टाइम टीचर माना, तर 1 वर्षाचा त्यांचा जर 11 महिन्याचा समजा पहिल्यांदा एका टीचरनी त्याला तो बॉन्ड मिळाला, असं त्याला 5 वर्ष मिळालं, तर हा त्याचा 5 वर्षाचा अनुभव, म्हणजे त्याच्यामध्ये त्याला सॅलरी कदाचित कंटिन्युअस नाही राहणार पण तो अनुभवी आहे, त्याचं जे सर्टिफिकेट आहे ते रेप्युटेड आहे. आणि मी जसं तुम्हाला म्हटलं विदेशांमध्ये सुरू केलेलं की 5 वर्षाचा पिरियड तुमच्या इम्प्रूव्हमेंट करता द्यावा लागतो, तशी जर पद्धती आणली तर त्यांचं ते मॉडेल अतिशय चांगलं चालतंय. मी तुम्हाला फिनलँड तुर्कू युनिव्हर्सिटीचं एक्झाम्पल देईन, तुम्हाला ऑक्सफोर्ड विद्यापीठाचं एक्झाम्पल देईन, आपले अमेरिकन विद्यापीठ स्टॅनफोर्डचं उदाहरण देईन. त्याच्यामध्ये ते माणसाला काढत नाहीत पण तुम्ही तुमचं स्टँडर्ड वाढवा तरच तुमचं प्रमोशन मिळेल अशा अटी घालतात. आणि म्हणून तसं कुठेतरी आपल्याला मॉडेल किंवा ज्यांनी काम केलं त्यांच्या कामाचं जर सॅटिस्फॅक्टरी असेल तर त्यांना 5, 10 वर्ष, 15 वर्ष रिकॉग्नाइज केलेले जे हे आहेत, तुम्ही काय म्हणता, टीचर्स आहे, ती मान्यता द्यावी लागेल. आणि याच्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहणं फार आवश्यक आहे. पुढला प्रश्न असा आहे की बऱ्याचदा विद्यापीठही राजकारणाचे केंद्र बनतात. अलीकडे आपण बऱ्याचदा पाहिलेलं आहे. आणि प्राध्यापकांमध्ये बौद्धिक पातळीच्या चर्चा रंगताना दिसत नाहीत. कारण मी असंही बघितलंय की बऱ्याचदा PhDच्या स्टुडंट्सनाच सगळा लोड दिला जातो की माझी सगळीच कामं करा आणि आपण मात्र फ्री राहतो. तर आणि अजून एक गोष्ट म्हणजे केवळ अभ्यासक्रमापुरताच मर्यादित एक अप्रोच असतो की पुस्तकाच्या पलीकडलं मला काही माहित नसतं. तर याच्यावर आपल्याला काय उपाययोजना करता येते? मला असं वाटतं की मी माझ्या भाषणामध्ये ह्याच्याबद्दल भरपूर बोलले आहे आणि मी युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनच्या बरोबर जे काम केलं आहे त्याच्यामध्ये पण मी हा रिपोर्ट दिलाय. त्याच्यामधनं मला असं म्हणायचंय की ही गोष्ट खरी आहे की ते राजकारणाची केंद्र बनायला नको आणि जर ती बनत असतील तर ते कुलगुरूंनी बनवून घेऊ नयेत. मी तरी असं करते, मी असं म्हणू शकेन. त्याच्यानंतर प्राध्यापकांमध्ये खरंच बौद्धिक पातळीची चर्चा झाली पाहिजे, हे पण मी बोलले की जे जसं मी तुम्हाला म्हटलं की काही विद्यार्थी केंद्रित आहे, काही प्राध्यापक केंद्रित संघटन आहे, त्यांचा उद्देश चांगला असेल पेपरवर पण तसं होताना दिसत नसेल आणि काही ठिकाणी नाहीच दिसत, ही गोष्ट खरी आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही एखादं, जसं आपण हा विषय काढला खाजगीकरण, त्याच्यावर ठेवा ना चर्चासत्र, ते पुढे आणा ना, ते होताना दिसत नाही. तर फक्त काही पगारापुरते ते येणार पुढे बोलणार, हे मात्र लोकांनीच त्याला अमान्य केलं पाहिजे. आणि अशा लोकांनी जर, मला एक असा अनुभव आहे की लोक बोलत नाहीत
आणि लोक त्याच्यावर चलता है चलने दो वाला जो अप्रोच आहे तो असल्यामुळे ही लोक पुढे येतात. जर इतर लोक पण बोलकी झाली आणि यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तर अधिक महत्वाचं ठरेल. आणि आपण जे म्हणाला की फक्त अभ्यासापुरतंच जे काही ठराविक कोर्स आहे ते करायचं याची तुम्ही टोटल विरोधक आहे. मी स्वतः इथे 2018 सालापासून आमच्या प्राध्यापकांचे 3-4 मी स्वतः माझा टॉप वेबिनार याच्याकरता दिलेला आहे की तुम्ही दर 15 दिवसात आठवड्यात एक तरी आउट ऑफ द बॉक्स वेगळा टॉपिक घ्या आणि त्याच्यावर चर्चा घडवून आणा. आज जे चाललंय देशामध्ये बोलू द्या ना मुलांना, त्याच्यावर एखादं पाकिस्तान युद्ध चाललंय बोलू द्या, आता कोरोना चाललंय त्याच्यावर बोलू द्या. कालच आमची एक मीटिंग झाली त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं की कोणताही आमचा डिपार्टमेंट असेल त्यांनी जर हा मुलांकडनं प्रोजेक्ट करून घेतला की कोरोना बाधित जे लोक चांगले होऊन आलेले आहे परत एक चांगली गुड स्टोरी गुड मेसेज असं जर तुम्ही एक संकलन करून लोकांपर्यंत पोहोचवलं तो एक छोटासा कोर्स म्हणून छोटासा एक ऍक्टिव्हिटी म्हणून तुम्ही केलं तर कोणी करू नये याला. तो काय एका विषयाशी जोडलाय असं थोडी, प्रत्येक व्यक्ती त्याच्याशी जोडलेला आहे तर हे वेगळं होऊ शकतं अशा मी स्वतः विचारायची आहेच. पुढला प्रश्न असा आहे की गुणवत्तापूर्ण पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी MPSC किंवा रिक्रुटमेंट बोर्ड यापैकी कोणत्या विश्वासू यंत्रणेकडून आपल्याला ते घडवून आणणं योग्य वाटतं? असं दोनच लोकांचं नाव घेता येणार नाही. जसं MPSCचं UPSCचं नाव आहे आणि एक रिक्रुटमेंट बोर्ड आहेत ते आपापलं काम करतात आहे. तसं मला वाटतं की एज्युकेशनचं वेगळं बोर्ड असावं गुणवत्तापूर्ण नेमणुकी करता आणि त्याच्यामध्ये सगळे जे अधिकार आहेत ते एका नियमबद्ध पद्धतीने लोकांना देण्यात यावी आणि त्याच्यामधनं जो बेस्ट व्यक्ती त्याच्यामध्ये सामील झालेला आहे जो करू शकतोय ज्याची गुणवत्ता दिसते त्याला घेण्यात यावं असं हे जे करतात ते. कारण की हे अनुभवी आहेत, UPSC MPSCचे लोक अनुभवी आहेत, यांच्याकडनं पण आपण अनेक गोष्टी घेऊ शकतो आणि एक चांगलं प्लॅटफॉर्म आपल्या विद्यापीठांच्या कडे हा तयार करू शकतो आपण. पुढला प्रश्न असा आहे की तासिका तत्व ही पद्धत कितपत योग्य आहे? कारण नेट सेट आणि पण PhD नसलेले उमेदवार यांच्या पुढील भवितव्यात काय अडचणी येऊ शकतात? याचा दुसरा प्रश्न असाही आहे की समान काम समान वेतन का असू नये, तर याबाबत आपण मत मांडावे. मला वाटतं याचं पण मी थोडं आढावा घेतलेला आहे पण मी इथे सांगेन असं की तासिका तत्वापेक्षा कॉन्ट्रॅक्ट बेसिसच घ्यावं. माझ्या बोलण्यात पण तुम्ही बघत असाल की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर मी घेते आहे म्हणजे एक सलग त्याला तितका वेळ मिळतो. अगदी जिथे नाईलाज असेल एखादा समजा प्राध्यापक रिटायर झाला किंवा काही कारणामुळे मेडिकल लिव्हला गेला काय तर आपल्याला तासिका तत्व हा एक वेगळा पर्याय तो तेवढ्या पुरताच वापरण्यात यावा. आणि नेट सेट किंवा जे PhD प्राप्त विद्यार्थी आहेत त्यांना दिला पाहिजे. पण माझं एक असं मत आहे की भविष्यामध्ये याच्याकरता पण आपल्याला बदल करावा लागणार आहे. अडचणी येतात त्याच्यामध्ये. अनेक लोक जसे PhD होतात, नेट सेट तर फार मोजके लोक होतात पण PhD अनेक लोक होतात आहे. पण PhD ची सुद्धा गुणवत्ता वाढवून घेण्याकरता आणि PhD मध्ये पण जसं आपण म्हणाला होता केंद्रीय पद्धती, खरं तसं कुठेतरी करण्याची फार आवश्यकता आहे. कारण की आपलाच गाईडचे 4 लोक, आपलेच एक्सटर्नल 4 लोक, आपलेच लोकांनी मिळून घेणं हे खूप आता कॉमन होऊन गेलंय. आता हे ओपन सिक्रेट सारखं झालेलं आहे. त्याच्यामुळे असंही करणं हे बरोबर नाही आहे. आणि तिथे मात्र गुणवत्ताचं स्केल आणण्याकरता आत्ताच एक साधारणपणे मी असं म्हणेन 1-1.5 वर्षापासून PET 7 आम्ही अशी एक परीक्षा घेतली. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही ऑनलाईनच घेतले कारण कोरोनामध्ये सगळं घेणं शक्य नव्हतं. आणि आम्ही प्रत्येक जितके त्यांचे सदस्य आहेत त्यांना सांगण्याचा हा प्रयत्न केला की तुम्ही जे बेस्ट आहे त्याला घ्या आणि त्याच्यामध्ये जर काही पॉलिटिक्स आम्हाला जिथे जिथे होत असताना दिसलं त्याला आम्ही त्या फाईल्स वेगळ्या ठेवून परत त्याच्यावर एक सखोल चर्चा करून चांगल्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये वाव मिळावा असा पण प्रयत्न केलाय. असे सगळेच करत असतील करावं, ज्यांनी नसतील करत त्यांनी पण करावं असंच मी म्हणू शकेन त्याच्यामध्ये. मॅडम आपण जे उत्तर दिलं त्याच्यावरून मला एक प्रश्न आहे की आपण म्हणालात की नेट सेट फार कमी होताना दिसतात. हे पूर्वी अगदी खरं होतं पण अलीकडल्या काळात जर तुम्ही सेटचे रिझल्ट पाहिले
ते चक्क 6-7% वर वाढवले गेलेले आहेत. बरोबर. दुसरी गोष्ट अशी होती की पूर्वी जी ओपनची कट ऑफ असायची ती जवळपास 8 ते 10% कमी लागलेली आपल्याला दिसून येते. पूर्वी जिथे केवळ 50 मुलंच क्वालिफाय व्हायचे तिथे आज जवळपास 300 लोक क्वालिफाय होत आहेत. तर म्हणजे एकीकडे नोकरी नाही या लोकांना आणि दुसरीकडे केवळ विद्यापीठाला पैसे मिळत आहेत म्हणून ते सेट एक्झाम कंडक्ट करतात का काय, असा एक प्रश्न येतो. तर त्याच्यावर आपलं मत काय आहे? आणि खरोखर अगोदर म्हणजे आपण बघू शकतो का की किती जागा व्हॅकंट आहेत आणि तेवढ्याच लोकांना आपण क्वालिफाय करू शकतो का? अशी मर्यादा घालण्याकरता हा सगळा चर्चा करावी लागेल. याच्याकरता एक बॉडी तयार करावी लागेल आणि याच्याकरता UGC आणि केंद्र शासन राज्य शासनाची भूमिका आहे. तुमचा प्रश्न जरी बरोबर असला तरी हा त्या लेवलचा प्रश्न. याच्यामध्ये एक बॉडी निश्चित करून हे करता येईल, निश्चित करता येईल. आपण म्हणाला तो वाढ झालीये, सेटच्या रिझल्टमध्ये वाढ झालीये नक्की, आणि तेवढं मागणी नसून सुद्धा ते लोक आले. आता विद्यापीठ तसं करत नाही की पैसा मिळतो म्हणून. तर शेवटी विद्यार्थी अपियर होतात तर त्यांना चान्स नाही द्यायचा असं आपण कसं करू शकतो? त्यांना चान्स तर द्यावा लागेल. हा, पण किती रिझल्ट लावायचा, काय करायचं हे मात्र वरच्या बॉडीनी ठरवायचं भाग आहे. हा ते फक्त कुलगुरू नाही ठरवू शकत, तर किंवा त्याच्या अधिकारातला तो भाग पण नाही. तर मला असं म्हणायचं आहे की सेट नेट पण विद्यार्थ्यांनी किती द्यावं, या भागामध्ये किती यावं, त्यांची इच्छा किती आहे त्याच्याही बरोबर. सेटनेट एक माध्यम झालंय, आता एंट्री लेवल आहे असं म्हणायला हरकत नाही. पण दुसरा एंट्री लेवल असाही असतो ज्याच्याबद्दल माझ्या भाषणामध्ये आता बरंच लांबलं होतं म्हणून मी बोलले नाही. ऍप्टिट्यूड टेस्ट पण एक भाग असतो. म्हणजे खरंच तुम्ही एक शिक्षक बनण्याच्या म्हणजे तुमचं ऍप्टिट्यूड आहे का नाही. म्हणजे मी असं नाही म्हणणार की तो व्यक्ती बनवू शकत नाही, पण खरोखर जसं एखाद्या प्लेग्राऊंडवर एखाद्या कुठल्याही मुलांना घेता येत नाही ना, त्यांच्या चाचण्या घेतल्या जातात आणि मग त्याला ठरवलं जातं. तसंच एखाद्या जर इंडस्ट्रीमध्ये एखाद्या व्यक्तीला घ्यायचं, त्याच्या अनेक चाचण्या घेतल्या जातात. तसं इथे का होऊ नये की त्याचा ऍप्टिट्यूड चांगला शिक्षक बनायचा आहे. मी जर इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारते की तू स्वतःला चांगला शिक्षक का समजतोस असं मी विचारतो त्यांना, तर त्यांनी जे त्याचे उत्तरं दिली असतात त्याच्यामधनं आपल्याला अनेक गोष्टी कळू शकतात की त्याची खरंच आकलन शक्ती आहे का, त्याची इच्छा आहे का, त्याचे गुण कोणते आहेत. असं पण सेटनेट बरोबर करण्याची आवश्यकता. म्हणजे तुम्ही फक्त सेटनेट पास झाला म्हणजे तुम्ही टीचर झाला ही भूमिका चुकीची आहे. किंवा तुम्ही PhD झाला म्हणून तुम्ही उत्तम रिसर्चर होऊ शकता. म्हणजे ज्यांनी खरोखर चांगली PhD केली आहे त्यांच्याबद्दल मी बोलते, ते चांगले रिसर्चर होऊ शकतात, पण इट डझंट मीन की ते चांगले टीचर होऊ शकतात. आणि म्हणून त्याच्याकरता पण या चाचण्या करून योग्य टीचरची निवड करण्याची पण प्रक्रिया राबवणं हे एक अतिशय काळाची गरज आहे. मॅडम, याच्यातच असा एक प्रश्न उद्भवतो की पूर्वी बघा नेट सेट आल्या, खूप कमी लोक क्वालिफाय व्हायचे, त्यामुळे मग त्याला ऑर म्हणून MPhil आणलं गेलं. मला वाटतं तेव्हा भालचंद्र मोडगेकर समिती होती, बरोबर. त्याच्यानंतर असं झालं की पुढे PhD ऑर आली, बरोबर. नेट सेटला ऑर PhD. प्रत्येक वेळी या पळवाटा का घडल्या जातात आणि या खरंच पळवाटा आहेत का असं आपल्याला वाटतं? मी तुम्हाला तेच म्हटलं की या ऑप्शन्स दिलेले आहे. मी त्याला हा शब्द वापरीन की हे ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत की हे नाही तर ते होऊ शकतं. पण ही गोष्ट तेवढीच खरी आहे की हे ऑप्शन देऊनही चांगले टीचर मिळू शकलेले नाहीये काही ठिकाणी. मी सगळं नाही म्हणणार, काही उत्तम टीचर्स आहेत, म्हणजे आजही खूप उत्तम टीचर्स आहेत. म्हणजे मी उलट त्यांना सल्यूट करेन की त्यांनी खूप चांगलं काम करतात. पण तुम्ही विचार करा की समजा ते 50% आहेत, पण बाकी जे 50% नाही आहे ते जर झाले तर आपल्या देशाचं चित्र नाही बदलणार का? आपल्या देशामध्ये अनेक गुणवत्ता वाढणार नाही का? तर निश्चित वाढेल. आणि म्हणून त्याच्याकरता मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की एक अशा काहीतरी चाचण्या, ऍप्टिट्यूड टेस्ट अशा पद्धतीचा विचार किंवा त्यांना ट्रेनिंग तरी दिलं पाहिजे. असं होऊ शकतं की 1, 2, 3 ट्रेनिंग नंतर व्यक्तीचा कल बदलतो आणि खूप चांगला पण बदलतो. असे पण मी काही व्यक्ती पाहिले, जरी ते कमी असतील, पण जर ते उत्तम टीचर होऊ शकले, चांगले रिसर्चर होऊ शकले. तर मला इथे आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते आहे की प्रत्येकाने टीचर म्हणूनच येणं, जसं मी तुम्हाला म्हटलं की इन्क्युबेशन बनणं, एंटरप्रिन्युअर बनणं हा पण एक रिसर्चचा भाग आहे ना.
म्हणजे तुम्ही रिसर्चकडे बघा की तुम्ही शिकवत नसाल पण उत्तम तुम्ही संशोधक बनू शकता. त्याच्यातनं एखादं तुम्ही उद्योगपती बनू शकता, एक छोटासा उद्योग घेऊ शकता, एक छोटासा स्टार्टअप सुरू करू शकता, एखादं युनिट करू शकता, एखादं सर्व्हिस सेक्टरकडे जाऊ शकता. अनेक पर्याय आहेत, पण आपण बघतच नाही. आपल्याकडे शिक्षणामध्ये दुसरा आणखीन भाग आहे की ते घोड्याच्या झापडासारखं आपल्याला काही गोष्टी घालून दिल्यात लहानपणापासून मुलांना की तुला हेच करायचंय, आणि तो त्याच्या बियॉन्ड तो विचारच करत नाही. हे सर्वात या गोष्टीवर आघात घालणं ही सर्वात महत्वाची बाब मला अशी वाटते. कुठला एक फेसबुक युजर कडून प्रश्न आहे की एकीकडे लॅटरल एंट्री द्वारा केंद्रीय सचिवाची पद ही UPSC मार्फत भरली जाते, पण त्या ठिकाणी संशोधन करून त्या विषयातला एक्सपर्ट असणाऱ्याला संधी दिली जात नाही. तर यावर आपलं मत काय? हे अगदी मला मान्य आहे. तिथे पण जसं म्हणजे आपण इथे म्हणतोय की तुम्ही स्क्रीनिंग चांगलं केलं पाहिजे, तसं पण आपल्याला ज्या गोष्टी अत्यंत तिथे महत्वाच्या वाटतात की तो व्यक्ती असला पाहिजे. जसं आता आम्ही अनेक अधिकारी बघतो, उत्तम प्रशासक आहे, पण जेव्हा त्यांना एक छोटस अशा ग्रामीण भागातलं किंवा दुसरा असा विषय जो त्याच्यात त्यांनी पाहिलं नसेल हे त्याच्याकडे आलं तर तो त्याच्यावर समाधानकारक उत्तर देऊ शकत नाही. म्हणून आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे. मी याला मान्य करते की तिथे सुद्धा असं स्क्रीनिंग करून ज्या क्षेत्रातला योग्य भाग व्यक्ती आहे की त्याची आवड आहे तिथे त्याला घेणं आवश्यक आहे. हा भाग म्हणजे सगळ्याच लागू पडतो. बरोबर. पुढला एक प्रश्न आपल्याकडे आहे की एका विद्यापीठात पूर्ण वेळ कायम प्राध्यापक जर का असेल तो तर, आणि त्याला त्या विद्यापीठाची व्याख्याता म्हणून मान्यता आहे, आणि तसं असताना देखील पुन्हा दुसऱ्या विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रावर व्याख्याता मान्यता घेऊन तो काम करू शकतो का? हा तर प्रश्न त्या विद्यापीठाचा आहे. म्हणजे समजा आता माझ्याकडे दुसऱ्या विद्यापीठाचा व्यक्ती आला आणि मला ते आणि कोणत्या विभागाकडे आला है ना, त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, तो कोणता वेळ त्याची मला गरज आहे की नाही, हे सगळं बघून जर तो योग्य असेल तर हा त्या विद्यापीठाचा आणि त्या प्रशासनाचा प्रश्न राहील. असं होऊ शकतं, असं काही ठिकाणी झालेलं पण आहे की एका जागून दुसरीकडे तो असाही व्यक्ती जातो आणि त्याची गुणवत्ता चांगली असेल तर त्याचं ते लागतं, म्हणजे त्याचं काम ते उपयोगी पडतं, तर त्याची निवड होऊ शकते. म्हणजे असं काही नाहीये की नाही होऊ शकत. मॅडम, तुम्ही स्किल डेव्हलपमेंट बऱ्याचदा म्हणत होतात, तर विद्यापीठांकडून काय प्रयत्न केले जातात? म्हणजे मी असं बघितलंय की आता नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे ही एमर्जिंग टेक्नॉलॉजी आहे, तर त्याच्यासाठी भलेही त्याचे सगळे इन्स्ट्रुमेंट सगळं आणलं जातं, पण ते 6 महिने वर्षभरात धुळकात पडलेलं असतं. तर विद्यापीठ असं काय नियोजन करतात की आपल्या मुलांना, आपला एखादा स्टुडंट MSc किंवा MA झाला आणि त्याला पुढे असे काय स्किल्स दिले जातात, किंवा एखादा वर्षाचा आपण एक्सटेंडेड कोर्स करू म्हणजे एक नियोजन करू शकतो का? तर तुम्हाला काय वाटतं त्याच्यात? म्हणजे जी कोणी लोक म्हणजे क्वालिफाय होतील त्यांना पुढे लगेचच्या लगेच जॉब्स मिळू शकतात. याच्याकरता आम्ही काय केलंय ते मी सांगू शकते. आम्ही एक रुसा नावाची संस्था आहे, राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियान, त्याच्यातनं फिजिक्स, सायन्स रिलेटेड, केमिस्ट्री रिलेटेड, अर्थ सायन्स रिलेटेड असे बरेच इन्स्ट्रुमेंट्स आम्ही घेतले. त्या इन्स्ट्रुमेंट्सवर आम्ही अनेक प्रकाराचे जे टेस्टिंग्स असतात, म्हणजे ज्याच्याकरता किट्स येतात किंवा रिसर्चर्सला हवे असतात इंडस्ट्रीला, ते आम्ही आतापर्यंत करत होतो. पण माझ्या असं लक्षात आलं आणि मी तिथल्या डायरेक्टरशी बोलले, त्याला वेळ लागला 1 वर्ष, पण त्यांनी पण मनावर घेतलं आणि आम्ही काय केलं की ते इन्स्ट्रुमेंट कसं काम करतं, त्याच्याकरता लॅब टेक्निशियन्स लागतात किंवा त्याच्याकरता एक चांगला रिसर्चर व्यक्ती लागतो, तर त्याचा आपण 6 महिन्याचा कोर्स तयार करावा. असं करून आम्ही त्याच्यावर चर्चा केली आणि 6 महिन्याचा आम्ही त्या टेक्निशियन्सचा कोर्स तयार केला. आता तो टेक्निशियन म्हणजे फक्त टेक्निशियन म्हणून नाही, तो एखादा रिसर्चर म्हणून पण त्याला काम मिळू शकतं, तो एखादा अॅनालिस्ट म्हणून पण कुठे दुसरीकडे जाऊ शकतो. आणि तसं जर त्यांनी केलं आणि त्याच्याकरता मग
त्याला ट्रेनिंग कसं द्यायचं, तर इंडस्ट्रीमध्ये जाईल तर इंडस्ट्रीवाला म्हणेल की हा तर ट्रेन नाही आहे, मग आपणच ट्रेनिंग त्याला दिलं पाहिजे. म्हणून आम्ही तो 6 महिन्याचा कोर्स केलाय आणि मला सांगायला आनंद होतो की 40 विद्यार्थी आमचा हा कोर्स आता करतात आहेत. त्याच्यामधनं हे ट्रेनिंग घेतल्यावर जेव्हा ते बाहेर पडतील तेव्हा त्यांना कुठल्या तरी चांगल्या लॅब्समध्ये, चांगल्या इंडस्ट्रीमध्ये किंवा समकक्ष अशा त्या भागामध्ये काम नक्की मिळू शकतं. त्याच्याकरता मी तुम्हाला सांगेन की आमच्या जवळच इथे नॅशनल पोमोग्रेनेट रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, त्याची आम्ही मदत घेतली आहे आणि त्याच्यावर आम्ही कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी, म्हणजे लोकांना जर कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी म्हटलं, सौंदर्यशास्त्र म्हटलं तर त्यांना काहीतरी वेगळं वाटतं. म्हणून मला इथे थोडंसं सांगावं असं वाटतं की तो भाग फार्मसीशी जोडलेला आहे, तो केमिस्ट्रीशी जोडलेला आहे, तो मेडिकल केमिस्ट्रीशी जोडलेला आहे आणि त्याच्यामध्ये खूप रिसर्च होत आहे. तर अशा लॅब्स आम्ही त्याच्याशी जोडून, शिवाय त्याच्यामध्ये स्किल कोर्सेस टाकून विद्यार्थ्यांना समृद्ध बनवण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद. मला वाटतं हे सगळ्यांनीच अनुकरण करण्यासारखं आहे, सगळ्याच विद्यापीठांनी. पुढला एक असं आम्ही प्रश्न अर्थ सायन्स मध्ये पण केलेलं आहे. अर्थ सायन्स मध्ये पण आता जसं पाण्याची पत आहे, जमिनीची पत आहे, हवा, आता आपण लोक म्हणतात ना कोरोना हवामधनं पण येऊ शकतो, ती हवा, ह्याच्याकरता टेस्टिंगला कोण लागणार, माणसं पाहिजे ना, म्हणून त्यांना आम्ही तसं पण तयार करतो. ओके, नेक्स्ट. पुढला प्रश्न असा आहे की एक फेसबुक युजर कडून प्रश्न आहे की मॅडम तुम्ही खूप विजनरी आहात आणि मी ते बघितलेलं आहे. शासन शिक्षणाबद्दल खरंच गंभीर आहे का असं तुम्हाला वाटतं? आणि जर तसं असेल तर शिक्षकांची रिक्त पदं न भरणं हे खूप गंभीर आहे. खरं तर मला ते 2 वेगळ्या बाजू आहे. शासन गंभीर तर आहे, कारण ते नक्की आमची त्यांच्याशी चांगली चर्चा होते आणि मला असं वाटतं की त्यांनाही वाटतं, कारण की जेव्हा ते म्हणतात की तुम्ही असे व्यक्ती घ्या जे विद्यापीठाला मदत करतील, तर म्हणजे ते विजनरी आहेत ते लोक, त्यांना पण माहिती आहे. पण आता ते का भरत नाही याचं उत्तर मी नाही देऊ शकत, कारण की हा त्यांचा भाग आहे. मात्र आम्ही जेव्हा रिक्वेस्ट करतो तेव्हा ते आमची रिक्वेस्टला ते पूर्ण ऐकून घेतात. ऐकूनच घेत नाही तर आम्ही जेव्हा त्यांना इन्सिस्टही केलंय की या पदांची आवश्यकता आहे, तेव्हा त्यांनी त्या पदांना मान्यता पण दिली आहे. पण आता सगळं पूर्ण होत का नाही याच्याकरता तर मात्र ह्याचं उत्तर शासनच देऊ शकतं. बऱ्याचदा शिक्षण मंत्र्यांच्या तोंडूनही, मी आता उल्लेख करत नाही, पण मी असं ऐकलंय की शिक्षण क्षेत्र अनप्रोडक्टिव्ह आहे. तर बऱ्याचदा असं होतं की म्हणजे आपण प्रायमरी सेकंडरीवर तर खूप खर्च केलाच पाहिजे आणि त्याच्यामध्ये प्रॉडक्टिव्हिटी असेल आपण ग्राह्य धरता येणारच नाही आपल्याला. उच्च शिक्षणातून पुढे पेटंट्स वगैरे मधून आपल्याला काहीतरी प्रॉडक्टिव्हिटी दाखवता येईल. तर तुम्हाला असं वाटतं का की शिक्षण क्षेत्र खरंच अनप्रोडक्टिव्ह आहे? मला असं वाटतं की असं नाही आहे, ते प्रोडक्टिव्ह आहेच, फक्त प्रोडक्टिव्हिटी करता काळ जास्त लागतो. काळ जास्त लागतो म्हणून तो अनप्रोडक्टिव्हिटी आहे म्हणून असं नाही म्हणता येणार. जसं आता फॉर एक्झाम्पल एक पेन्सिल बनवणारा व्यक्ती असेल, त्यांनी ती लगेच पेन्सिल बनवली तर ते त्याचं 1 महिन्याचं त्याचं एक्सपेंडिचर आहे, त्याला रिझल्ट मिळेल. म्हणजे छोटा उद्योग, मोठा उद्योग त्याला कदाचित 2 वर्ष लागतील, 5 वर्ष लागतील. पण शिक्षण क्षेत्र अशी इंडस्ट्री आहे की त्याला किमान 20 वर्ष आणि जास्तीत जास्त 100 वर्ष त्याच्यावर गुंतवण करावी लागेल, तेव्हा ते प्रोडक्टिव्ह होऊ शकतं. आणि तेव्हा जर एकदा तो प्रोडक्टिव्ह झालं तर बाकी सगळे क्षेत्र ऑटोमॅटिकली प्रोडक्टिव्ह होतील, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे आपल्या देशाला अजून स्वातंत्र्य होऊन 100 वर्ष झाली नाही आहे, पण तरी आपण हे खूप जोमानाने केलं पाहिजे, ज्याने आपल्याला हे होऊ शकेल. मॅडम, प्रॉडक्टिव्हिटीच्या बाबतीत अजून एक प्रश्न माझ्या मनात आहे की डॉक्टर रघुनाथ माशेलकर दरवर्षी त्यांच्या आईच्या नावाने अंजली माशेलकर अवॉर्ड देतात. तर मी असं पाहिलेलं आहे की त्यांनी एका भाषणात सांगितलं की 10 रुपयात हिमोग्लोबिन टेस्ट होऊ शकते आणि बरेच गावातली लोक घाबरत असतात रक्त काढून न्यायला वगैरे, म्हणजे ते सुई टोचून देत नाहीत. तर बिना सुईची ती हिमोग्लोबिन टेस्ट होते. हे मी जवळपास 7-8 वर्षापूर्वी ऐकलं होतं, पण अजूनही ते कमर्शियलाइज झालेलं दिसत नाहीये. तर असे भरपूर इनोव्हेशन्स आहेत आणि इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन्स आहेत की जे फार कमी खर्चात होऊ शकतात. तर हे कमर्शियलाइज का होत नाही आणि कुठेतरी विद्यापीठ आणि इंडस्ट्रीचा काही संबंध आहे का, याच्याबद्दल आपण थोडं मार्गदर्शन करा. हा तुम्ही चांगला प्रश्न विचारला. मी पण थोडंसं इन्क्युबेशन म्हणून माझ्या
भाषणामध्ये ऍड केलेलं होतं, त्याचंच मी जरा थोडंसं विस्तारित तुम्हाला उत्तर देते. आपल्या उच्च शिक्षणामध्ये ही उणीव अजूनही आहे. आता ती थोडी भरून काढण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. म्हणजे प्रत्येक शिक्षण क्षेत्रामध्ये इंडस्ट्रीच्या सोबत तुमचं काही ना काही संबंध असलाच पाहिजे, हे आवश्यक आहे. भारतामध्ये याचा काहीच संबंध नव्हता आणि त्यामुळे जर 10-10, 15-15, 20-20 वर्ष जुने नोट्स तेच लोकांनी चालवून आपलं पूर्ण प्राध्यापकी संपवली असं पण आहे. पण आता कदाचित त्यावेळेला त्यांना माहितही नसेल, मी काही कोणाला असं म्हणत नाही, त्यांचं चुकही नसेल, पण तो विजन असलाच पाहिजे होता ना, कारण की त्याला पाहिजेच होता तो विजन, तो का नव्हता? तर त्याचं कारण की आपल्याला अनेक म्हणजे क्षेत्रांकडनं हे सांगण्यात आलं. कोठारी कमिशननी पण याला खूप उचलून धरलं की स्किल कोर्स का पाहिजे, इनोव्हेशन का पाहिजे, इन्क्युबेशन का पाहिजे आणि तो कोर्समध्ये का पाहिजे, हे सगळं त्यांनी खूप चांगलं सांगितलं. पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. पण आता जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आली त्याच्यामध्ये ते त्यांनी मॅन्डेटरी केलेलं आहे. पण मॅन्डेटरी केलंय म्हणजे होणार असं नाही, ते आम्हाला करावं लागणार आहे, तेव्हा ते होईल. म्हणजे त्याला प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी लागणार आहे, तेव्हा ते होईल. आणि त्याच्याकरता पण सगळ्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. म्हणून मी इथे असं म्हणेन की मी तुम्हाला तेच म्हटलं की 6 महिने ट्रेनिंग विद्यार्थ्यांना जर आम्ही कंपल्सरी पाठवलं, जसं मी तुम्हाला आता कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीचं उदाहरण देते, आम्ही तो 5 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स केलेला आहे. जर मी त्याच्यामध्ये 1 वर्ष ठेवलेलं आहे की 1 वर्ष मुलांनी बाहेर इंडस्ट्रीमध्येच काम केलं पाहिजे आणि तो इंडस्ट्रीचा व्यक्ती जो टीचर आहे त्यांनी त्याचा रिपोर्ट देता आला पाहिजे की तो मुलगा मुलगी काय करते किंवा काय नाही करत आहे. आणि त्याच दरम्यान त्याला जर असं मिळालं की नाही ही मुलगी किंवा हा मुलगा उत्तम काम करतोय, तर पुढच्या मी त्याचं जसं डिग्री मिळेल मी त्याला माझ्या कंपनीमध्ये घेईन. तर हे जे प्रोटेक्शन किंवा ही एक सोय आहे, ही शिक्षणामध्ये उणीव होती, त्याला आता भरून काढण्याकरता प्रयत्न चालू झालाय. तो खूप जास्त वाढला पाहिजे, त्याचा प्रतिसाद चांगला झाला पाहिजे, एवढा आम्हाला करणं आवश्यक आहे. आम्ही त्याला त्याच्या बाजूने होण्याचा प्रयत्न करतोय. पण याच्याकरता एका हाताने टाळी वाजत नाही. याच्याकरता आपल्याला उद्योगांची पण भूमिका त्यांनी विद्यार्थ्यांना समाविष्ट करणे. आता हे कोण करेल, तर हे शासन करतंय आणि करेल पण पुढे, असं माझा पूर्ण विश्वास आहे. कारण त्यांनी जेव्हा हे आणलंय तेव्हा त्यांना ते करणं भाग आहे की एकाच भागामध्ये, जसं आपण महाराष्ट्रातच म्हटलं तर फक्त उद्योग कुठे केंद्रित झालेले आहे, तर मुंबई आणि पुणे. असं कसं राज्य असू शकतो ना? तुम्ही त्या वेगवेगळ्या भागामध्ये पण जर उद्योग आणले असते किंवा तितकाच वेटेज दिला गेला असता तर आज हे करणं किती सोपं झालं असतं. आता असं जर केलं तर सगळी गर्दी कुठे कोंबल्या जाईल, परत पुणे मुंबईला होईल. असं नको व्हायला ना. म्हणून त्याच्यामध्ये पण हे डिसेंट्रलायझेशन ऑफ इंडस्ट्री आणि युनिव्हर्सिटी अटॅच्ड जो सिस्टीम आहे ती पण त्या शासनाच्या भूमिकेतनं येणं आवश्यक आहे. आमचा असा विश्वास आहे की ती येईल, कारण की त्यांच्याकडनंच हे इनिशिएटिव्ह घेतल्या गेलेलं आहे. अदरवाईज आम्ही ऑनलाईन देखील जिथे ट्रेनिंग शक्य ते सुरू केलेलं आहे आणि मग विद्यार्थ्यांना काही काळ इंडस्ट्रीमध्ये किंवा जसं मी फक्त इंडस्ट्रीज म्हणणार नाही, कारण की हा एक फक्त मग लोकांच्या मनात तेवढंच येतं की सायन्समध्येच असं असतं का, असं नाही आहे. मला इथे हा पण एक खूप विचार बदलण्याची इच्छा वाटते किंवा विचार लोकांनी करावा असं वाटतं की तो कॉमर्समध्ये पण जाऊ शकतो ना. त्यांनी अकाउंटन्सी करता पण एखाद्या तो बँकेमध्ये, एखाद्या पतसंस्थेमध्ये, एखाद्या इंडस्ट्रीचं ऑडिट करण्याकरता त्या कॉमर्सच्या मुलाला किती स्कोप आहे. त्याच्यानंतर भाषेच्या लोकांना स्कोप आहे, ह्युमॅनिटीजच्या लोकांना स्कोप आहे, वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्च आहे. आपल्याकडे रिसर्च पोटेन्शियली खूप जास्त आल्याशिवाय या गोष्टी वाढू शकणार नाही. त्याच्याकरता जसं मी म्हटलं की तो खर्चही वाढवणं आवश्यक आहे, पण खर्चही वाढून होणार नाही, पण तसं नियम करणं आणि लोकांना प्रवृत्त करणं हे पण तेवढंच महत्वाचं ठरेल. वेळेअभावी आपण एक शेवटचा प्रश्न घेऊया. अन्यायग्रस्त कायम विनाअनुदानित महाविद्यालयात दरवर्षी ऍक्च्युली ही लोकल एन्क्वायरी कमिटी आहे ती येते, तर प्राध्यापकांच्या पगाराबाबत तक्रारी केल्या जातात, तरी सुद्धा ते या विषयाकडे कानाडोळा करतात, टाळाटाळ करतात. तर ही गुन्ह्यास पात्र आहे का? पहिली गोष्ट तर हे होऊ नये. जिथे होत असेल हे चुकीचं आहे आणि आहे काही कंप्लेंट्स येतच असतात की यांना पगार कमी दिला जातो किंवा दिल्याच जात नाही.
आता कोरोना काळामध्ये पण आमच्याकडे अशा कंप्लेंट्स आल्या ज्या खरंच खूप पेनफुल होत्या, की कोरोनामध्ये तशीच लोकांना भीती होती, त्यांना मनोवैज्ञानिक ट्रीटमेंटची पण लोकांनी त्याच्यामुळे तुम्ही पगारही देत नाही असं होते. पण मला असं वाटतं की याच्याकरता जर थोडंसं केंद्र शासन आणि राज्य शासनाने या कॉलेजेसना परवानगी देत असताना अशी सक्ती केली, आणि जसं मी तुम्हाला म्हटलं, मला वाटतं तो मुद्दा अजून कोणी प्रश्नामध्ये विचारला नाही आहे, की मॉनिटरिंग आणि सोशल ऑडिटिंग हे शासन आपल्या हातात ठेवू शकते. इतका पैसा आपण इकडे तिकडे खर्च करतो, हे जसं आता तुम्ही बघाल की इंजेक्शन बरोबर पोहोचले की नाही याच्याकरता सरकार दखल घेते आहे सध्या, ते लोकांना मिळाले पाहिजे याच्याकरता ती गंभीर आहे. पण तेवढंच हे महत्वाचं आहे ना, की प्रत्येकाला पगार मिळाला का, वर्ग होतात की नाही याच्याकरता कुठेतरी त्यांचं ऑडिट, फक्त नॅक हे एक ऑडिट 5 वर्ष पुरेसं नाहीये. असं ऑडिट जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत त्याची जी गुणवत्ता आहे त्याच्यावर लगाम बसणार नाही असं मला वाटतं. म्हणजे गुणवत्ता वाढली पाहिजे पण चुकीच्या गोष्टींवर लगाम बसला पाहिजे असं मला वाटतं. नाही, हा डॉक्युमेंटेशनच्या संदर्भातला प्रश्न होताच आमच्याकडे आलेला, की नॅक म्हणजे फक्त डॉक्युमेंटेशन वाढतंय का काय, बाकी गोष्टी खरंच तपासल्या जातात का नॅक मध्ये? कारण बऱ्याचदा काय होतं की शिक्षक हे केवळ ते दस्तऐवजीकरणावर भर दिला जातो, म्हणजे आपण काय शिकवतो याच्यापेक्षा आपण कसं ते प्लॅन केलं होतं, कसं एक्झिक्यूट केलं हे दाखवण्याकडे म्हणजे वृत्ती आपली जास्त झाली, शो झालाय का काय. तर म्हणजे बरोबर आहे, ही कमिटी येते सगळं होतं, पण खरोखर ते व्यवस्थित केलं जातं का? पण मी एक सांगते की जेव्हा नॅक नव्हती आणि आता नॅक आहे त्याच्यात खूप फरक पडलाय. म्हणजे जे अगदीच काही होत नव्हतं त्याच्यापेक्षा काही तर व्हायला लागलं. आपण थोडं पॉझिटिव्ह बघावं. तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे, डॉक्युमेंटेशन मध्ये काही ठिकाणी जात असेल तसं, पण ते पण नॅक, कारण की मी स्वतः नॅक असेसर आहे, अनेक वर्षांपासून जाते आहे, तर ती गोष्ट आम्हाला पण ट्रेनिंग दिली जाते आणि ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे त्यांनी असं नाही बघत की व्हाईस चान्सलर आहे तर त्यांना कशी ट्रेनिंग द्यायची, नाही, आम्हाला पण ट्रेनिंग घेणं कंपल्सरी आहे. तर ही एक मला माझ्या मते खूप चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यातनं आम्ही पण प्रत्येक वेळेला नवीन नवीन काहीतरी शिकत असतो आणि तसं तिथे जाऊन इम्प्लिमेंट करतो. तर आम्ही आमच्या पात्रतेमध्ये कमी पडू नये हा आम्ही पण प्रयत्न करतो. तर ठीक आहे, काही ठिकाणी डॉक्युमेंटेशन जास्त होत असतील पण तरी दुसरे पॅरामीटर्स आहेत ना, विद्यार्थी काय म्हणतो है ना, ते दुसरं आणखीन पॅरामीटर आहे, टीचर्स काय म्हणतात, पालक काय म्हणतात, इंडस्ट्री रिलेटेड लोक काय म्हणतात, असे आहेत ना. मग त्याच्यातनं होतं आणि तुम्हाला लक्षात आली असेल की ज्या लोकांना आता ए ग्रेड मिळालेला होता ते BEE+ वर आलेले आहेत, कारण की तशा पद्धतीचं त्यांच्याकडे केव्हा नॅक मध्ये काही असतील, फ्लॉ असू शकतात, पण तरी बऱ्यापैकी त्याला चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मॅडम, तुम्ही आमच्या प्रश्नांना इतकी सविस्तर उत्तरं दिलीत त्याबद्दल खरोखर धन्यवाद. मी पुढील सूत्र प्राध्यापक गजानन हिवाळे सरांकडे सुपूर्द करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. गजानन सर. हॅलो. काही कारणाने गजानन सर नाही आहेत वाटतं. विवेक सर किंवा नितीन गोपे सर कोणी आहे का? कारण प्रश्न आपल्याकडे भरपूर आहेत अजूनही, परंतु वेळेअभावी ते घेता येणार नाही. मॅडमनी 6 वाजेपर्यंतचीच वेळ दिलेली आहे. एखादं घ्यायचं असेल तर घेऊ शकता, काही महत्वाचं वाटत असेल. बरं, हा प्रश्न एक आलेला आहे आपल्याकडे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शालेय स्तरापासून पदवी स्तरापर्यंत पर्यावरण शिक्षण अनिवार्य करण्यात आलेलं आहे, परंतु पर्यावरण शिक्षकांच्या नियुक्ती संदर्भात काही तरतूद करण्यात आली आहे का? कारण हा विषय पात्र शिक्षकांविना फक्त कागदोपत्री सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि बऱ्याचदा आपणही बघितलं जातं की केवळ मुलांना 2 झाडं लावा, नंतर त्या झाडांकडे कोणी बघतही नाही, किंवा पोस्टर एखादं प्रेझेंट करा एन्व्हायरमेंटवर, पण पुढे ते सगळं विसरून जातो, म्हणजे आतमध्ये खोलवर कुठेतरी ते रुजलं जात नाही, अशी एक खंत त्यांनी व्यक्त केली आहे. त्याच्यावर आपल्याला काय म्हणायचं? या खंताशी मी सहमत आहे. हे खरंच असं काही ठिकाणी घडतंय जे शोकांतिक आहे, व्हायला नको आहे.
आणि मला वाटतं जर ते खरोखर चांगलं राबवलं गेलं असतं तर आपण कोरोनावर चांगला कंट्रोल करू शकलो असतो असं मला वाटतं. कारण की पर्यावरणामध्ये अनेक धोके जे निर्माण झाले त्याच्यामधलाच हा एक भाग आहे. आपण पहिल्या कोरोना वेव्ह मध्ये अनेकांना हे बोलताना पाहिलेलं आहे. तर याच्या जेव्हा आपण एखादं नवीन कुठली गोष्ट लावतो तेव्हा त्याच्याकरता शिक्षण हा पर्यायी व्यवस्था केली पाहिजे. परंतु तो अधिकार मी याच्याकरता कोणालाच म्हणजे शासनाला करत नाही असं मी अजिबात म्हणणार नाही. कारण की त्याच्यात त्यांनी क्लिअर दिलेलं होतं की हा अधिकार प्राचार्य किंवा कुलगुरू किंवा जो कोणी प्रमुख आहे त्यांना दिलेला आहे. तर ती जबाबदारी आमची आहे की आम्ही ते करवून घेतलं पाहिजे. जर ते होत नसेल, जिथे होत नसेल तर परत माझा तिथे तुम्हाला लक्ष वेधण्याचं हे राहिलंय की सोशल ऑडिटिंग आणि मॉनिटरिंग व्हायला पाहिजे आणि ते करवून घ्यायला पाहिजे. कारण की असं होऊ शकतं की काही ठिकाणी काही अधिकारी त्याला नसतील लक्ष देत किंवा त्यांचा वेळ संपला असेल, टेन्युअर संपला असेल, दुसरे आले त्याच्यात वेळ गेला असेल. पण असं व्हायला नको, हे चुकीचं आहे. आणि म्हणून त्याच्याकरता एक जबाबदारी म्हणून ते नीट करणं ही प्रत्येक शिक्षण क्षेत्रातल्या व्यक्तीचं काम आहे. आणि ते जर आपण केलं तरच या गोष्टी होऊ शकतात. पर्यावरण शिक्षण हे अतिशय महत्वाचा विषय आहे, त्याला लाईटली घेऊन चालणार नाही. धन्यवाद मॅडम. मला वाटतं आभार प्रदर्शनासाठी सुदाम राठोड सर आपल्या सोबत आहेत. राठोड सर. सॉरी, सिद्धार्थ भंडारे आहेत. बोला सर. सर आपला आवाज येत नाहीये, म्यूट आहात का आपण? हॅलो. सर, एम आय ऑडिबल? हा. हो. येस. येस, इट इज. खरं तर मॅडमचं व्याख्यान आणि मार्गदर्शन एवढं छान चालू होतं की हे चर्चासत्र संपूच नये आणि मॅडमचं व्याख्यान थांबूच नये असं वाटत होतं. प्रश्नही तसे येत होते आणि त्या अनुषंगाने चर्चाही एवढी छान होत होती. पण प्रत्येक चांगल्या गोष्टीला शेवट हा असतोच. पण मी असं म्हणेन की हा शेवट नाही तर हा सुरुवात आहे आणि या सुरुवातीचा काही भाग आपण इथे थांबतोय. मॅडम सोबत आपण इथून पुढे अनेक वेळा चर्चा करू अशी मी इथे सदिच्छा व्यक्त करतो आणि मॅडम वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करतीलच अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त करतो. शिक्षण क्रांती परिवारात तर्फे या व्याख्यानमालेचं निमंत्रण स्वीकारून मॅडमनी या प्रथम पुष्पामध्ये आपले विचार मांडले. अगदी उच्च शिक्षणामध्ये कुलगुरूंची भूमिकापासून शासन स्तरावर आणि वैयक्तिक पातळीवर सुद्धा मॅडमनी किती काम केलेलं आहे किंवा मॅडमचे जे विचार आहेत ते मॅडमने आपल्यासमोर मांडलेले आहेत. आपल्यासोबत जे काही मॅडमनी चर्चा केली त्याचा नक्कीच सकारात्मक परिणाम सर्वांवरती होईल आणि त्या अनुषंगानं आता चर्चाही होईल. याबद्दल मी आजच्या या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मी सोलापूर म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू माननीय डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांचे आभार. काही तांत्रिक कारणामुळे ते वाक्य येऊन मॅडमनी छान मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचप्रमाणे या आभासी व्याख्यानमालेमध्ये म्हणजे फेसबुक लाईव्ह थ्रू मॅडमनी खूप छान मार्गदर्शनही केलं. सर्व सन्माननीय समन्वयकांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे या चर्चासत्रामध्ये प्रश्नोत्तराच्या द्वारे कमेंटद्वारे सहभागी होऊन जे काही सुशिक्षित उच्च शिक्षित विद्यार्थी आहेत, उमेदवार आहेत, जे काही बेरोजगार प्राध्यापक आहेत, या सर्वांच्या प्रश्न विचारले आणि त्यांनी आपल्या प्रश्नांना वाचा फोडली त्याबद्दल त्यांचे मी इथे आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी कार्यरत असलेल्या सगळ्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लोकांचे देखील मी इथे आभार मानतो आणि आयोजकांच्या वतीने हा कार्यक्रम इथे संपन्न झाला. ही चर्चा इथे संपते असं मी इथे जाहीर करतो. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.
प्रश्नांची अतिशय छान पद्धतीने उत्तरे दिली. पुढे सुद्धा आपली व्याख्यानमाला अशीच सुरू राहणार. कुलगुरूंची व्याख्यानमालामध्ये जे दुसरं पुष्प आहे ते त्याच्याबद्दल पुढचे नियम आणि पुढचे जे अनाउन्समेंट आहे ती लवकरच आम्ही जाहीर करू. आणि सर्वच क्वेश्चन जवळपास घेण्यात आम्ही प्रयत्न केला. काही जणांचे क्वेश्चन जर घेण्यात आले नसतील काही तांत्रिक कारणामुळे किंवा काही याच्यामुळे, तर त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आणि पुढची जे अनाउन्समेंट आहे, पुढच्या ज्या कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे ती लवकरच आपल्या ग्रुपवर कळवण्यात येईल. तोपर्यंत धन्यवाद आणि असंच आम्हाला सपोर्ट करा. धन्यवाद. थँक्यू.